नमस्कार सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र देशा या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण आज संवाद साधतोय। अनेक जण लाईव्ह येत आहेत, सगळ्यांचं मनापासून स्वागत। अगदी काही क्षणात आपण आजच्या या लाईव्ह संवादाला अर्थात चर्चात्मक कार्यक्रमाला नक्की सुरुवात करूया। आदरणीय आमचे सहकारी मित्र साहिल दादा बरकले आले आहेत, यांचं देखील मनापासून स्वागत। महाराष्ट्रातील मराठवाड्यातील शिवव्याख्याते आमचे परम मित्र प्रशांतजी इंगळे सर मनापासून स्वागत म्हणत आहेत। नमस्कार। जय शिवराय सर नमस्कार। त्याचप्रमाणे अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत। माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर मला कमेंटमध्ये करा की नोंद करा की माझा आवाज येतोय। आपण कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूया। अतिशय सुंदर असं वातावरण खरं तर या विचारांच्या मैफिलीमध्ये घडायला हवं आणि ते घडतंय, कारण बाहेर वातावरण जरा भीतीदायक आहे, कोरोनाचं संकट आहे, परंतु आपण आपल्या मनातील उर्मी चेतना कधीही सोडता कामा नये। आपल्या विचारांची ज्योत मनामध्ये कायम असावी या उदात्त हेतूने महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये औरंगाबाद या ठिकाणी आदर्श शिक्षक, एक उपक्रमशील शिक्षक म्हणून ज्यांची ख्याती आहे ते आदरणीय आमचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र देशा या पेजचे संस्थापक आदरणीय प्राध्यापक धनाजी फड सर यांच्या माध्यमातून आज मी तुमच्यासमोर आलो आहे। सरांनी या ठिकाणी कमेंट केली आहे, आवाज येतो आहे। नक्कीच सर, आपण कार्यक्रमाला संवादाला सुरुवात करूया। या पेजच्या माध्यमातून मला संधी दिली म्हणून महाराष्ट्र देशा या पेजचे प्रमुख आदरणीय धनाजी फड सरांचं मनापासून सुरुवातीला आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि मी माझ्या आजच्या संवादाला सुरुवात करतोय। अनेक जण लाईव्ह येत आहेत। मित्रांनो, हा आजचा संवाद आहे आपला एकमेकांशी। मी जरी ऑनलाईन स्वरूपात असलो, तुमच्यासमोर दिसत असलो, तरी तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, तशी नोंद करा। आपण त्या प्रश्नांवर निश्चितपणाने उत्तरे देण्याचा प्रयत्न करूया आणि आजच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतोय। अनेक जण लाईव्ह येत आहेत, सगळ्यांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत। आपले काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवा। लगेचच मी सुरुवातीला काही माझी मतं आणि याबद्दलचा अभ्यास किंबहुना विश्लेषण आयोजकांनी या संदर्भात मला सांगितले सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी, परंतु मी माझ्या अनुभवाचे बोल, मला जे समाजामध्ये निवेदन क्षेत्रात भाषण कलेच्या संदर्भामध्ये दिसलं किंवा कशा पद्धतीने आपण करावं, भाषणाची तयारी असेल, भाषणाचं स्वरूप असेल, किंबहुना भाषणाच्या अनुषंगानं एकूणच आपलं ज्ञान, आपला अभ्यास या अनुषंगाने आपल्याला आजच्या कार्यक्रमामध्ये बोलायचे। मित्रांनो, पुनश्च एकदा सगळ्यांचं स्वागत करतो। अनेक जण लाईव्ह येत आहेत, थोड्याच वेळात अधिकाधिक लाईव्हची संख्या वाढली की आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय। आदरणीय धनाजी फड सर म्हणतायत खूपच सुंदर विचार। धन्यवाद सर, तुमचं मार्गदर्शन असंच राहू द्या। खरं तर विचार ही न संपणारी गोष्ट आहे। माणूस जातो, परंतु माणसानंतर त्या व्यक्तीचे विचार राहत असतात आणि विचारांची रुजवणूक करण्यासाठी सर तुम्ही लॉकडाऊनच्या माध्यमातून त्या काळामध्ये माणसांची मनं ही कुठेही निराशेकडे न जाता आशावादी माणसांनी राहिलं पाहिजे। नवीन उर्मी, नवीन शिकण्याची संधी माणसांनी स्वतःला मिळवून घ्यावी या उदात्त हेतूने तुम्ही महाराष्ट्रातील अनेक नामवंत व्याख्याते, वक्ते आपल्या पेजवर आणले। पेजच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला त्यांच्या विचारांचं दर्शन झालं। त्यांचे विचार, वेगवेगळे पैलू, मग कला, क्रीडा, शेती, सहकार, व्यापार, उद्योग, वाणिज्य किंबहुना समाज जीवनातील सर्व क्षेत्र, ज्या सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारी सगळी मान्यवर मंडळी या पेजवर येऊन गेलीत आणि या पेजवर आज मला येण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मनस्वी आनंद आहे। पुनश्च एकदा सरांचा आभार व्यक्त करतो सुरुवातीलाच आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय। तर मंडळी, कार्यक्रमाला सुरुवात करत असताना मला एक विनंती करायची आहे, आपल्या मनात जे काही प्रश्न असतील ते सगळे विचारा। आपला विषय आहे भाषण कला काळाची गरज। भाषण कला काळाची गरज हा विषय ज्यावेळेस मी घेऊन येतो मित्र हो, त्यावेळेस मला भाषण इथूनच सुरुवात करावी लागणार आहे। परंतु भाषण या शब्दाला सुरुवात करण्या अगोदर मला शब्द या गोष्टीवर बोलणं महत्त्वाचं वाटतं। तर सुरुवातीला तुकोबारायांनी शब्दांचं सामर्थ्य आपल्या वाणीतून, आपल्या विचारातून किंवा ओवीतून सांगितलेलं आहे। आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने,
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धनजन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. म्हणजे खऱ्या अर्थानं शब्द किती महत्वाचे आहेत. शब्द आपल्या जीवनातील एक शस्त्र आहे. शब्द किंबहुना त्याचा वापर हा आपण अधिकाधिक कल्याणासाठी. धन शब्द आहेत असं तुकोबाराय त्या काळात सांगून गेले. तर तुकोबारायांच्या शब्दांची मांडणी आपण सुरुवातीला पाहिली त्यांच्या ओवीतून. त्याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना सुपरिचित आहे. महाराष्ट्रातील अनेक माझे सहकारी परममित्र, अनेक मार्गदर्शक शब्दांची पूजा करत असताना तुकोबारायांना दैवत मानतात. किंबहुना अनेक संतांना आपल्या डोळ्यासमोर दीपस्तंभाप्रमाणे ठेवतात. याचं कारणच आहे त्या संतांनी त्या काळामध्ये शब्दांची, विचारांची पूजा केली. जी जिवंत माणसं होती, परंतु त्या माणसांमध्ये आपल्यामध्ये काहीतरी घडतंय, आपल्यामध्ये काही चेतना आहेत हे समजण्यासाठी जी ऊर्जा हवी असती ती निर्माण करण्याचं काम त्या काळामध्ये मला वाटतं. थोडा रेंजचा प्रॉब्लेम आला होता, तर आपण पुन्हा एकदा कार्यक्रमाला सुरळीतरित्या सुरुवात करतोय. त्या काळामध्ये संतांनी केले, माणसांची मनं ही प्रफुल्लित करण्याचं काम केलं. लोकशिक्षणाबरोबर प्रबोधन आणि आपल्या धार्मिक प्रथा परंपरांचं दर्शन त्या काळामध्ये शब्दांच्या माध्यमातून झालं. त्यामुळे शब्द हे अतिशय महत्वाचं शस्त्र आहे, भांडार आहे, किंबहुना ती आपली संपत्ती आहे. तर आपल्याला भाषण कला काळाची गरज या विषयावर सुरुवात करत असताना आपल्याला शब्दांचं अधिक लक्षात घ्यायला हवं असं माझं प्रामाणिक मत आहे. मी आपल्या सगळ्यांना परिचित आहे की मी महाराष्ट्रामध्ये निवेदन क्षेत्रामध्ये किंवा व्याख्यानाच्या क्षेत्रामध्ये काम करतोय. अनेक तरुण मंडळी आज महाराष्ट्रामध्ये आपला विचारांचा वारसा जपण्याचं काम करत आहेत. त्या संदर्भात आपल्याला आजच्या अनुषंगानं बोलायचे. मित्र हो, हा संवाद एकतर्फी न होता अधिकाधिक खुलत जावा यासाठी आपले प्रश्न मला अतिशय महत्वाचे आहेत. आपण प्रश्न मला माझ्यासमोर मांडा. मी प्रश्नांचं नक्कीच सगळ्यात शेवटी जाता जाता नक्कीच त्याचं समाधान करील, किंबहुना त्यावर चर्चा करून अधिकाधिक संवादात्मक कार्यक्रम कसा घडेल याचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्याला आजच्या संदर्भात भाषण कला काळाची गरज. मुळातच भाषण करणे ही अतिशय काहींना अशक्यप्राय वाटणारी गोष्ट आहे, काहींना आवडणारी गोष्ट आहे. परंतु तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, अनेक ऑनलाईनमध्ये प्रेक्षक येत आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, तरुण वर्ग आहे, त्यांना सगळ्यांना भाषण कला ही आवडती, परंतु ती करायला जमत नाही. मी ज्यावेळेस हातामध्ये माईक घेईन त्यावेळेस मला भीती वाटते, असा अगोदर पूर्वग्रह त्या व्यक्तीच्या मनामध्ये असतो. तो पहिल्यांदा सगळ्यांनी दूर करावा. नवीन या क्षेत्रामध्ये येणाऱ्या मंडळींना माझं सांगणं आहे, तुम्ही आत्मविश्वास जर तुमच्या मनामध्ये ठेवला तर कुठलीही गोष्ट करणं सहज शक्य आहे. तुम्हाला करण्यापासून आत्मविश्वास नसेल तर ते कार्य पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे आत्मविश्वासाची एक महत्वाची गरज आहे. तर आपण भाषण कला काळाची गरज या अनुषंगाने बोलतोय. सगळ्या अंगाने परिस्पर्श होईल आजच्या क्षेत्रात. मग निवेदन, सूत्रसंचालन, वक्तृत्व स्पर्धा, त्यासोबत वेगवेगळी भाषण करणारी मंडळी, त्यांचे प्रकार, भाषणाचे प्रकार, या सगळ्या अनुषंगाने आपण बहुआयामी सर्व व्यापक चर्चा पुढच्या 1 तासात, सव्वा तासात ज्या ज्या पद्धतीने वेळ मिळेल त्या पद्धतीने आता आपल्याला करायचं आहे. मध्ये प्रश्न देखील घेऊया. सगळ्याच पद्धतीने आपण आजचा कार्यक्रम हा अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करूया. कारण महाराष्ट्र देशा हे नाव फेसबुक पेजचं आहे. मला आवडतं महाराष्ट्र देशा हे नाव यासाठी, कारण महाराष्ट्राची संस्कृती, मग त्यामध्ये भाषण आणि ही एक संस्कृतीच आहे. कारण या महाराष्ट्रातील अनेक नामवंत वक्ते केवळ राजकीय नाही तर सामाजिक, त्याचबरोबर शैक्षणिक, ही जी मंडळी आहे ही अधिकाधिक व्यक्त होत गेली. त्यांनी हा महाराष्ट्र समृद्ध केला. मग 1960 पासून ते आजपर्यंत वेगवेगळ्या प्रबोधनाच्या ज्या चळवळी झाल्या त्या मुळातच भाषणापासून सुरुवात झाल्या. एखादी व्यक्ती ज्यावेळेस समोर बोलत असते, समोर जनसमुदाय असतो, त्या व्यक्तीची मते अनेक व्यक्तींपर्यंत पोहोचवते ते माध्यम आहे मित्रांनो भाषण. म्हणजे भाषणाची किती ताकद आहे, किती सामर्थ्य आहे तुम्हाला लक्षात येईलच. तर सुरुवातीला आपण भाषण करण्यापूर्वी काय पूर्वतयारी केली पाहिजे याबद्दल बोलूया. अनेकांचे प्रश्न येत आहेत. आमचे सहकारी मित्र गोविंद मुदगुरे नांदेड येथून आहेत, मराठवाड्यातून आमचे सहकारी मित्र लाईव्ह आले आहेत. त्यांचं देखील ऑनलाईन स्वरूपात या संवादात मनापासून स्वागत करतो. म्हणत आहेत नमस्कार दादा. धन्यवाद दादा. अनेक जण येत आहेत. सगळ्यांचं पुनश्च एकदा सुरुवात केलेली आहे. स्वागत तरी देखील करतो. आपला विषय चालला मित्रांची गरज.
आदरणीय फड सरांच्या माध्यमातून मी तुमच्या समोर बोलतोय, त्यांच्या महाराष्ट्र देशा या फेसबुक पेजच्या माध्यमातून। तर भाषण करण्या महत्त्वाची पूर्वतयारी किंवा काही मुद्दे लक्षात घ्यायला हवेत असं मला वाटतं। तर भाषणाची पूर्वतयारी करायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर तुम्ही माझ्यासमोर जर आपण नवीन नवोदित वक्ते असाल तर माझी विनंती आहे, हे आजचं सत्र आहे किंवा रोजच महाराष्ट्र पेज किंवा अनेक नामवंत पेज महाराष्ट्रामध्ये आहे। आमच्या राजगुरुनगर शहरामध्ये शब्दगाथा अकॅडमीच्या माध्यमातून देखील एक शब्दगाथा पेज चालवलं जातं। ही सगळी जी ऑनलाईन व्यासपीठ आहेत हे आपल्याला काहीतरी विचार देतात। त्यावेळी माझी विनंती आहे, नवीन वक्त्यांना एक पेज म्हणजे एक पान आणि एक पेन किंवा लेखणी जवळ घेऊन ठेवा, ज्याचा उपयोग जेणेकरून तुम्हाला भाषण करताना काही टिप्स लिहून घेता येतील। तर प्रयत्न करा, त्याचा उपयोग तुम्हाला भाषण करताना नक्की होईल। हे एक आमच्या अनुभवाचे बोल आहेत। आदरणीय धनाजी फड सरांनी विनंती केली की तुम्ही अधिकाधिक चांगल्या पद्धतीने सगळ्यांना मार्गदर्शन करा, कारण अनेक लहान मुलं भाषण करण्यासाठी उत्सुक असतात परंतु त्यांना योग्य दिशा मिळत नाही। तर योग्य दिशा आजच्या या लाईव्ह मधून मिळेल असं मला वाटतं। तर आपण सगळ्यांनी कृपया नोंद करून घ्या। काही महत्त्वाचे मुद्दे मी आज तुम्हाला सांगणार आहे, आपल्या समोर मांडणार आहे। तर भाषणाचा मुख्य उद्देश आणि हेतू काय, हे भाषणाच्या पूर्वतयारीतील अतिशय महत्त्वाचं पहिलं तंत्र आहे। भाषणाचा मुख्य उद्देश म्हणजे भाषण कशासाठी करतोय। भाषण जर आपण सामाजिक कार्यासाठी करतोय, सामाजिक एखादा रक्तदानाचा उपक्रम आहे, तर भाषण त्यावेळेस कसं करायचं, तर मुख्य उद्देश काय, कार्यक्रम कशा स्वरूपात आहे, या संदर्भात तुम्हाला ती मांडणी भाषणाच्या सुरुवातीलाच करावी लागेल। म्हणजे आपण जर सुरुवातीला तयारी करत असाल, नवोदित वक्ते असाल, तर आपल्याला भाषणाचा मुख्य उद्देश, आपण भाषण कशासाठी करतोय, काय कारणाने करतोय, हे लक्षात घ्यावं लागेल। म्हणजे भाषणाचा मुख्य उद्देश अर्थात हेतू, हा पहिला मुद्दा तुम्ही रजिस्टर किंवा नोंद करून घ्या। भाषणाच्या पूर्वतयारीतील आपण अनेक तंत्रे शिकतोय मित्रहो। भाषणातील हेतू किंवा मुख्य उद्देश। दुसरा मुद्दा आहे, जो विषय निवडलाय आपण, त्या अनुषंगाने आपल्याला माहिती गोळा करावी लागेल। माहिती गोळा कशी करायची, तर वेगवेगळी पुस्तकं आहेत, आपला इतिहास समृद्ध आहे, ऐतिहासिक अनेक पुस्तकं आहेत, त्यासोबत इथल्या संत वाङ्मयामध्ये काही ओळी म्हणजे ज्याला आपण चारोळी म्हणूया, काव्य म्हणूया, काव्यपंक्ती म्हणूया, अभंग म्हणूया, ओव्या म्हणूया, या सगळ्या अनुषंगाने आपल्याला ती माहिती गोळा करावी लागेल आणि आपलं भाषण हे अधिक व्यापक आणि अधिक प्रभावी करण्यासाठी या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांची आपल्याला आवश्यकता लागेल। ओव्या, काही कवन, काही चारोळ्या ही जर आपण भाषणामध्ये वापरली तर आपलं भाषण हे अधिक प्रभावी किंबहुना समोरच्या समुदायाला हे संदेश देणारे ठरेल असं मला वाटतं। आपला दुसरा मुद्दा सांगितला माहिती गोळा करणे। तिसरा मुद्दा आहे भाषणाची किंवा त्या विषयाची बांधणी किंवा मांडणी एक स्वरूप असतं। ज्याप्रमाणे एखादी इमारत आपण बांधतो त्यावेळेस पाया असतो, त्यानंतर पहिला मजला, दुसरा मजला, अशा पद्धतीने असतं। त्याप्रमाणे आपल्याला हे भाषण तयार करत असताना, भाषणाची पूर्वतयारी करत असताना भाषणाची बांधणी कशी करायची हे देखील लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर भाषणाची बांधणी करत असताना मित्रांनो, आपल्याला भाषणातील महत्त्वाचे किंवा त्या विषयाच्या संदर्भातील काही हेतू, उद्दिष्टे, त्या भाषणात किंवा त्या विषयामध्ये आपल्याला काय व्यक्त करायचंय, समाजाला सांगायचंय काय, या अनुषंगाने आपल्याला त्यामध्ये बोलावं लागेल किंवा त्यामध्ये आपल्याला ते लिहावं लागेल। कारण आपण जर सुरुवातीला नवीन वक्ते असाल तर सुरुवातीला आपण लेखन करावं लागेल, त्यानंतर भाषण करावं लागेल। कारण आत्मविश्वास असेल तर आपण हे सगळं करू शकतो असं मला वाटतं। आणि भाषण कला ही आत्मसात करणारी किंवा आत्मसात करता येण्याजोगी गोष्ट आहे। जर आपण ती केली तर आपल्यावर निश्चित स्वरूपात समाज मान्यता प्राप्त होईल, किंबहुना आपल्याला भाषण करताना एक वेगळा मनस्वी आनंद मिळत असतो। प्रयत्न जर आपण करत राहिले तर भाषण ही एक कला आहे आणि ती कलारूपी देवता निश्चित स्वरूपात आपल्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं। अनेक प्रश्न येत आहेत, ते सगळे प्रश्न आपण हळूहळू घेणारच आहोत। आपला भाषण करण्यापूर्वीचा आढावा चालला आहे, पूर्वतयारी कशी करावी। तर भाषणाची पूर्वतयारी करताना वक्त्याने, आता मुळात वक्ता इथूनच सुरुवात करता येईल। ज्या पद्धतीने हा विषय पुढे जातोय तो व्यापक विषय मित्र, 1 तासात मांडता येण्या इतका चौकटीत तो संक्षिप्त नाही किंवा मर्यादित नाही, परंतु 1 तासात जे काही मला मांडण्याचा मी प्रयत्न तुमच्या समोर करणार आहे। नमस्कार। अनेक वक्ते, अनेक नामवंत कवी, लेखक मंडळी येत आहेत। महाराष्ट्रातील एक मोठं पेज आहे, या पेजवर अर्थात महाराष्ट्र देशा धनाजी फड सरांनी एक चळवळच जणू काही या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे।
त्यांच्या माध्यमातून अनेक जण लाईव्ह येत आहेत. सगळ्यांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत. आमचे सहकारी मित्र प्राध्यापक संकेत गोकुळे यांचं देखील मनापासून स्वागत. तर मी विषयाच्या अनुषंगाने वक्त्याने काय पूर्वतयारी करावी हे सांगत होतो मित्र हो. किमान आपल्याला 21 वेळा ते भाषण लिहावं लागेल किंवा वाचावं लागेल. मी नवीन वक्त्यांना, लहान जी कमी वयोगटातील मुलं आहेत त्यांना लिहिण्याची अधिकाधिक सवय व्हावी या उदात्त हेतूने हे सांगतोय. लिहायची गरज अत्यंत महत्वाची आहे, कारण आपण लिहितो त्यानंतर वाचतो आणि तेच विचार आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये कोरले जात असतात आणि तेच आपल्याला प्रकट करायचे असतात. त्यामुळे लिहित असताना, वाचत असताना शुद्ध लिहिण्यावर आपण मराठी भाषेमध्ये भर द्यावा असं मला वाटतं. भाषणाच्या अनुषंगाने आपल्याला भाषेचं ज्ञान आणि वाचनाचं महत्त्व हे किती आहे हे अनेक वक्त्यांनी वेळोवेळी सांगितलं आहे. त्यामुळं वाचन करत असताना आपल्याला नेमकं वाचावं काय हे कळालं पाहिजे. तर आपलं भाषणाची पूर्वतयारी हा विषय चालत असताना किंवा मी मांडत असताना किमान 21 वेळा त्याची पूर्वतयारी करावी. कारण आपल्याला ज्यावेळेस ऑन दी स्पॉट किंवा प्रत्यक्ष बोलायचे त्यावेळेस आपली भीती ही त्या ठिकाणी उत्पन्न होणार नाही ह्याची आपण दक्षता घ्यावी. आत्मविश्वास आपल्याला केव्हा असतो? ज्यावेळेस आपण तयारी करतो त्यावेळेस आपल्याला आत्मविश्वासाची आवश्यकता असते. अत्यंत महत्वाचे मुद्दे मी तुमच्या समोर सांगतोय मित्र हो. आणि ते सगळं सांगत असताना मी यासाठी सांगतो कारण आपल्याला तयारीशिवाय कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळणार नाही हे आपण लक्षात घ्यावं. युद्धापूर्वी जर आपल्याला काम करायला मिळालं किंवा युद्धापूर्वी जर आपल्याला घाम गाळता आला तर युद्धामध्ये आपलं रक्त कमी सांडतं हे आपल्याला माहिती आहे. त्या पद्धतीने आपल्याला भाषण तयार करत असताना किंवा प्रत्यक्ष भाषण करत असताना अधिक श्रम पडणार नाही. ते आपण अगोदर श्रम करावे, आपली तयारी करावी, जेणेकरून आपलं भाषण हे अधिक प्रभावी ठरेल. हे भाषणाच्या सुरुवातीची पूर्वतयारी काय करावी हे सांगितलं. पुन्हा एकदा पहिला पॉईंट सांगेल, भाषणाचा मुख्य उद्देश किंवा हेतू. दुसरा हे पॉईंट सांगेल, जो विषय निवडलाय त्या अनुषंगाने आपल्याला माहिती किंवा ज्ञान संचयित करावं लागेल. समग्र ज्ञान एका जागी मिळवावं लागेल, मग वही किंवा नोट्सच्या माध्यमातून. त्यानंतर आपल्याला पूर्वतयारी म्हणजे विषयाची बांधणी करावी लागेल. 21 वेळा ते वाचावं लागेल, लिहावं लागेल. काही महत्वाचे पॉईंट किंवा काही महत्वाच्या संक्षिप्त गोष्टी थोडक्यामध्ये लिहाव्या लागतील. त्यासोबत आपल्याला पुढचा मुद्दा आहे व्हिज्युअलायझेशन. अनेक माणसं चौकामध्ये बोलतात, घरामध्ये बोलतात, परंतु ज्यावेळेस भाषण करण्यासाठी हातात त्यांना माईक दिला जातो त्यावेळेस कुठेतरी पाय लटलटायला लागतात, हात कापायला लागतो, हातातला माईक कदाचित डळमळायला लागतो. असं का होतं? तर आपल्याला आत्मविश्वासाची कमी आहे असं तेव्हा प्रतीत होतं. आपण ज्यावेळेस समाजात, समजा मी बोलतोय, माझ्यासमोर 1000 माणसं आहेत किंवा तो जनसमुदाय आहे, त्या सगळ्यांच्या नजरेला नजर देण्याची जर ऊर्जा किंवा ते तंत्र किंवा ते स्किल किंवा ती ताकद तुमच्यामध्ये जर असेल तर तुमच्यामध्ये कुठलाही आत्मविश्वास कमी आहे असं समाजाला जाणवणार नाही. याकरता आपल्याला आधी समोरच्या पब्लिकमध्ये किंवा त्या जनसमुदायात थेट आय कॉन्टॅक्ट करता यायला हवा. मग त्यापूर्वी काय करावं? व्हिज्युअलायझेशन. मी चांगली तयारी केलेली आहे, मी अधिक चांगल्या पद्धतीने मांडू शकतो असं तुमच्या मनात तुम्ही स्वतःला सांगा. कारण तुम्ही ज्यावेळेस मनामध्ये विजय नक्की कराल किंवा भाषणाच्या संदर्भात तुमची खात्री होईल त्यावेळेस तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने मांडू शकता. अनेक जण लाईव्ह येत आहेत. बालशिवव्याख्याते साहिल बरकले दादा म्हणतात खूप सुंदर, धन्यवाद. पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. अनेक जण लाईव्ह येत आहेत. आपला विषय आहे आजचा, पुन्हा एकदा मी रिपीट करतो. अनेक जण उशिरा येत आहेत, काही जणांना दुपारचा वेळ असल्यामुळे रेंजचा देखील प्रॉब्लेम आहे, काही भागात पाऊस चालू आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी पुन्हा सांगतो, भाषण कला काळाची गरज या विषयावर मी बोलतोय. पहिला पॉइंट मी तुम्हाला सांगितला, भाषण करण्यापूर्वी काय पूर्वतयारी करावी. कोणी? तर वक्त्याने. कारण वक्ता हा बोलणारा असतो, समोरचा जो जनसमुदाय तुमचे विचार ऐकत असतो तो श्रोता असतो. मुळात वक्ता आणि श्रोता या दोन शब्दातला फरक आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. जी व्यक्ती आपल्या मनातलं काही बोलत असते किंवा जी व्यक्ती व्यक्त होत असते त्या व्यक्तीला वक्ता म्हणतात. जी व्यक्ती वक्त्याने सांगितलेले विचार आपल्या कानांच्या माध्यमातून आणि डोळ्यांच्या माध्यमातून पाहत असते, कानांच्या माध्यमातून ऐकत असते, समजून घेत असते, त्या व्यक्तीला, श्रवण करणाऱ्या व्यक्तीला श्रोता म्हणतात. वक्ता आणि श्रोता हे दोन फरक आपल्याला लक्षात यावे. मुळात तिथूनच सुरुवात आहे भाषणाची. वक्ता कुणाला म्हणायचं नेमकं आणि श्रोता नेमकं कुणाला म्हणायचं या अनुषंगाने तुम्हाला माहिती लक्षात घ्यावी लागेल.
तर आपण भाषण करण्यापूर्वी पूर्वतयारी काय करावी हे सांगितलं। त्यानंतर आपल्याकडे पुन्हा एकदा मी सगळ्यांना सांगतो, पेन आणि कागद जवळ ठेवा, त्याची उपयुक्तता आहे। नवीन भाषण करणाऱ्या व्यक्तींनी आजचं लेसन किंवा हे आजचं सत्र ऐकलं तर निश्चितपणाने तुम्हाला स्वतः भाषण तयार करता येऊ शकतं। फक्त मनामध्ये आत्मविश्वास ठेवा आणि आपली बुद्धीही कुशाग्र असू द्या। चाणक्य बुद्धीने समाजामध्ये काय घडतं ते आपण वाचलं पाहिजे, बारीक पाहिलं पाहिजे। केवळ आपण वरच्यावर पेपर वाचतो, बातम्या वाचतो, ठळक बातम्या वाचतो, गोष्टी वाचतो, तसं नाही, तर त्या शब्दामागे काहीतरी अर्थ दडलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। शब्दांमागे देखील काही रहस्य आहेत, शब्दांची ताकद ही मोठी आहे। त्यामुळे आपण आजच्या भाषण कलेच्या अनुषंगाने शब्दांवर, विचारांवर आणि कृतींवर योग्य ताळमेळ आणि योग्य समन्वय साधून आपली जर भाषणाची दिशा ही अधिक सुरळीत करता आपल्याला आली तर ते अधिक चांगलं होईल असं मला वाटतं। अनेक जण येत आहेत, आमचे मार्गदर्शक आदरणीय अक्षय दादा देशमुख, आपलं देखील मनापासून स्वागत। त्याचप्रमाणे प्रसिद्ध निवेदक आमचे सहकारी मित्र आदरणीय विकास जांभूळकर यांचं देखील आगमन झालंय। या लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत करतो। सगळ्यांना विनंती, आपले प्रश्न आपण या ठिकाणी रजिस्टर करा किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंद करा। मी त्या प्रश्नांचं नक्की समाधान करण्याचा प्रयत्न करेल। भाषण कला काळाची गरज या अनुषंगाने बोलत असताना दुसरा मुद्दा मला महत्त्वाचा सांगायचा आहे। पहिला आपण पूर्वतयारीवर बोललो, आता दुसरा भाषण कसे करावे। तर भाषण कसे करावे इथून सुरुवात आहे। भाषण करणाऱ्यांचे प्रकार। भाषण म्हणजे काहींना वाटतं समाजामध्ये की व्यक्ती बोलती म्हणजे ती राजकीयच असेल, असे नाही। भाषण कोण कोण करतं, जी व्यक्ती व्यक्त होत असते ती देखील एक भाषणच करत असते, असं माझं एक आतापर्यंतचा अनुभव आहे आणि एक अभ्यास आहे। मराठी भाषेमध्ये माझी डिग्री झालेली आहे, राज्यशास्त्रामध्ये देखील झाली आणि मराठी भाषेमध्ये टीवायला म्हणजे मध्ये शिकत असताना आम्हाला निवेदन हा एक सेपरेट पॉइंट होता। त्यावेळेस देखील मी निवेदन करत होतो, अनेक लग्नांचं करत होतो, अनेक वक्तृत्व स्पर्धांचं जवळजवळ महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांमध्ये करण्याचा योग आला आणि मी स्वतः एक वक्तृत्व स्पर्धेमधून घडलेला तुमचाच एक युवा सहकारी आहे। त्यामुळे आपल्याला वक्तृत्व स्पर्धा जर करता आल्या मित्र हो तर ते अतिशय उत्तम आहे। अनेक आजकाल ऑनलाईन स्वरूपात देखील आता लॉकडाऊनच्या काळामध्ये, त्यासोबत आपल्या रेग्युलर काळामध्ये सद्य परिस्थितीच्या अगोदर पूर्ववत परिस्थितीमध्ये ज्या काही वक्तृत्व स्पर्धा झाल्या त्या आपण ऑनलाईन स्वरूपात पाहाव्यात किंवा जर आपल्याला वाचनाची आणि विचारांची आवड असेल तर वक्तृत्व स्पर्धामध्ये व्यक्त व्हायला शिका। तिथं त्या ठिकाणी 3 मिनिटं, 5 मिनिटं, 7 मिनिटं असा एक मर्यादित कालखंड असतो आणि आपला विचार त्या सगळ्या अनुषंगाने त्या 5 मिनिटात किंवा त्या समग्र कालावधीमध्ये आपल्याला मांडायचा असतो। म्हणजे आपल्याला काय त्या विषयाला न्याय देता येईल याची तयारी करायची असते। तर वक्तृत्व स्पर्धा हा भाषण करणाऱ्यासाठी किंवा भाषण नवीन करण्याच्या क्षेत्रामध्ये उत्सुक असणाऱ्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वाची एक गोष्ट आहे। त्यातून तुम्हाला शब्दांचं धन मिळेल असं मला वाटतं आणि वक्तृत्व स्पर्धा करणारी व्यक्ती ही समाजामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यक्त होण्यासाठी अधिक तत्पर असते किंवा ते व्यक्तीला समाजामध्ये आपल्याला भाषण कसे करावे हे सांगत असताना मी मगाशी सांगितलं आत्मविश्वासाची तुम्हाला आवश्यकता आहे। काही तंत्र लक्षात घ्यावी लागतील, म्हणजे समाजामध्ये नेमकं आपल्यासमोर बोलणारं आपण एकटाच आहोत किंवा इतर आहेत आणि ऐकणारे कोणत्या वयोगटातील आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत किंवा लहान मुलं आहेत, त्या अनुषंगाने आपल्याला विचारांची आणि आपल्या भाषणाची मांडणी करावी लागेल असं मला वाटतं। वाचन व विचार व्यक्त करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घेता येईल असा प्रश्न आलाय, तर आता तो त्या अनुषंगाने आलाय म्हणून मी लगेचच त्याचं उत्तर देतो। वाचन व विचार व्यक्त होण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घेता येईल, तर वाचन हे आपलं व्यापक असावं। केवळ आपण एका अंगाने किंवा एका बाजूने वाचन नाही केलं पाहिजे, तर एखाद्या गोष्टीची दोनही बाजू किंवा जसं आपण म्हणतो नाण्याच्या दोन्ही बाजू त्याही लक्षात घेतल्या पाहिजेत आणि विचार हा आपला व्यापक असावा। कुठलाही संकुचित विचार हा वाक्याला कधीही व्यापक वक्तृत्व प्राप्त करून देऊ शकत नाही असं माझं मत आहे। ज्यावेळेस तुम्ही बहुअंगी बहुव्यापकतेने विचार कराल त्यावेळेस तुमचं वक्तृत्व किंवा भाषण हे अधिक खुलेल असं मला वाटतं। भाषण कसे करावे याची तंत्रे कोणकोणती आहेत त्याच अनुषंगाने मी बोलतोय। भाषण कसे करावे तर लोकांचा विचार मुळात सोडून द्या, कारण नवीन वक्त्यांना अतिशय भीती असते, मी बोललेलं लोकांना पटेल का नाही, मला लोक काय म्हणतील। तर मित्र हो, समाज तुमचं ऐकण्यासाठी उत्सुक आहे, फक्त तुम्ही
डेव्हलपमेंट करा, स्वतः भाषण तंत्र विकसित करा, समाज नक्की तुमचं वक्तृत्व नक्की विचार तुमचे ऍक्सेप्ट करेल म्हणजे स्वीकारेल। त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा स्वतःमध्ये जी काही भीती असेल ती दूर करावी लागेल। पुन्हा एकदा सांगतो, आणि घाबरलोय असं आपलं अजिबात दाखवायचं नाही किंवा मुळात घाबरायचंच नाही मित्र हो। कारण वक्ता ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस जगातली एक त्यांनी भीती असती ती मुळात दूर केली। आपल्याला भीती कशाची असती, कोणाला गरिबीची असती, चेष्टेची असती, लोकांच्या निंदेची असेल। तर याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची मोठी भीती अनेकांना शास्त्रामध्ये सांगितली किंवा एक संशोधन झालंय तर ती भाषणाबद्दलची भीती। तर आपल्याला मुळात या सगळ्या भीतींपेक्षा भाषणाची भीती आपल्याला दूर करता यायला हवी। त्यासाठी आपल्याला भाषण मुळात शिकायला हवं। तर आपण घाबरलोय हे कसं कळतं, मगाशीच मी सांगितलं, पाय लटलटायला लागतात, हातातला माईक पडायला लागतो किंवा थरथरायला लागतो। या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल। युद्ध करायचे तर आपल्या युद्धापूर्वी काही तयारी करायची, मगाच्या सांगितल्या पद्धतीने त्याप्रमाणे आपल्याला भाषण कसे करावे। तर काही जिभेचे व्यायाम आहेत ते देखील तुम्ही करा। आणि आपल्याला महत्वाची माहिती आहे तर संस्कृत भाषा ही अतिशय प्राचीन आहे। त्यामध्ये काही श्लोक काही मंत्र असतात, त्याचं जर आपण उच्चारण केलं किंवा त्याचा उच्चार केला तर आपली भाषा आपली बोली किंवा आपली वाणी अधिक प्रगल्भ आणि शुद्ध होईल, जेणेकरून उच्चार स्पष्टता उच्चार शुद्धता तुमच्यामध्ये येईल, तुमचं व्यक्तिमत्व हे अधिक भाषा समृद्ध घडेल। म्हणजे अर्थ याचा असा आहे, वेगवेगळ्या भाषेचं ज्ञान आपल्याला जर घेता आलं तर ते तुम्ही घ्यावं। आणि मराठी भाषेमध्ये भाषण किंवा निवेदन जर करणार असाल तर भाषण करताना आपल्याला सुरुवात कशी करावी, त्यानंतर मध्य कसं करावा आणि भाषणाचा शेवट कसा करावा, हे 3 पैलू किंवा 3 मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील। सुरुवात, त्यानंतर मध्यभाग किंवा गाभा म्हणू ज्याला, आणि शेवट म्हणजे समारोप। तर भाषणाची सुरुवात कशी करायची तुम्ही लिहून घ्या मित्र हो। तुमच्या समोर पेन कागद जवळ ठेवा। अनेक जण लाईव्ह येत आहेत, सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आपला विषय पुन्हा एकदा रिपीट करतोय, सांगतोय, भाषण कला काळाची गरज या विषयावर मी बोलतोय। महाराष्ट्र देशा या फेसबुक पेजवर आदरणीय प्राध्यापक धनाजी फड सर यांच्या माध्यमातून औरंगाबाद येथील हे पेज आहे। ऑनलाईन स्वरूपात संवाद साधतोय। आपले प्रश्न पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावेत अशी माझी विनंती आहे। भाषण कला शिकत असताना भाषण हे एक तंत्र आहे, ती एक कला आहे, त्यामुळे ती आत्मसात करण्यासाठी आपल्याला प्रयत्न अभ्यास ज्ञान याचा समग्र समतोल साधता यायला हवा। भाषणाची सुरुवात आपल्याला कशी करायची हे आता मी तुम्हाला 3ऱ्या मुद्द्याच्या माध्यमातून सांगतोय। भाषणाची सुरुवात करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही भाषणाची सुरुवात करू शकता। सुरुवातीला सर्वांना नमस्कार असं म्हणून स्मित हास्य देऊन तुम्ही भाषणाची सुरुवात करू शकता, ते देखील समोरच्यांना प्रभावित करू शकतं। त्यासोबत तुम्ही मान्यवरांचा नामोल्लेख करू शकता। या ठिकाणी एक राजकीय अनुषंगाने मला बोलायचंय, ज्यावेळेस राजकीय व्यासपीठ असेल त्यावेळेस एकापेक्षा अनेक मान्यवर मग वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, उदाहरणार्थ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्याच्या खालोखाल ग्रामपंचायत, वेगवेगळी कटक मंडळं किंवा वेगवेगळ्या छावण्या असतात किंवा काही ठिकाणी नगर परिषद देखील असतात, याचे पदाधिकारी असतात। आणि सुरुवातीला अतिशय महत्वाचे समजा मंत्री महोदय असतात, त्यावेळेस आपण क्रमवार अतिशय महत्वाची व्यक्ती त्यांचा नामोल्लेख करायचा आणि खालोखाल असा नामोल्लेख करायचा आहे। अशा भाषणाच्या पद्धतीने तुम्ही भाषणाची सुरुवात करू शकता, म्हणजेच व्यासपीठावरील मान्यवरांचा नामोल्लेख करून तुम्ही भाषणाची सुरुवात करू शकता। आता विचारपीठ आणि व्यासपीठ हा एक मुद्दा महत्वाचा ओघाओघात आला तर तुम्हाला सांगतो। विचारपीठ हे वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा काव्य संमेलन असेल, अशा वेळेस तुम्ही विचारपीठ असा उल्लेख करा। आजच्या अनुषंगाने भाषण कलेशीच निगडीत एक निवेदन एक क्षेत्र आहे, मी त्या क्षेत्रात कार्यरत आहे म्हणून तुमच्या समोर सांगतो। निवेदन आणि वक्तृत्व हा विषय मांडत असताना आपल्याला विचारपीठ व्यासपीठ असं केव्हा म्हणायचं हे लक्षात घ्यावं लागेल। व्यासपीठ हे जनरल तुम्ही केव्हाही म्हणू शकता। विचारपीठ जो कार्यक्रम वैचारिक सांस्कृतिक आहे किंवा थोडक्यात आध्यात्मिक असेल तरी तुम्ही विचारपीठ म्हटलं तरी काही हरकत नाही, अशा पद्धतीने तुम्ही उल्लेख करू शकता। मंचावर उपस्थित मंच देखील म्हटले तरी चालेल। मंचक असा नजर चुकीने किंवा अनेक वेळा थोडासा माहितीचा अभाव असल्यामुळे अनेकांकडून उल्लेख होत असतो मंचक, तर तो मंचक हा शब्द आहे। मंच ज्याला आपण स्टेज म्हणतो तोच उल्लेख यावा अशी माझी एक सगळ्यांना एक अभ्यासपूर्ण विनंती आहे, जेणेकरून आपण आपल्यामध्ये नवीन नवीन सुधारणा करा। कुठलीही व्यक्ती परिपूर्ण नसते, परंतु आपण स्वतःवर परिपूर्ण किंवा अधिकाधिक त्यातील ज्ञानी होण्याचा प्रयत्न करूया असं माझं एक ठाम मत आहे।
भाषण कसे करावे अनुषंगाने आपण भाषणाची सुरुवात पाहतोय। पहिला मी सांगितला भाग सगळ्यांना स्मित हास्यपूर्वक नमस्कार करून तुम्ही सुरुवात करू शकता। त्यासोबत मान्यवरांचा नामोल्लेख करून सुरुवात करू शकता भाषणाची। त्यासोबत काही किस्से, काही आठवणी, काही गोष्टी सांगून तुम्ही आपल्या भाषणाची सुरुवात करू शकता। त्यासोबत चौथा त्यातला सब पॉइंट आहे, तिसरा मुद्दा आपला भाषणाची सुरुवात, त्यातील सब पॉइंट चौथा सांगतोय आपण काही अनुभव, त्यासोबत आपल्या आयुष्यातील वैयक्तिक काही गोष्टी, काही घडलेले प्रसंग सांगून भाषणाची सुरुवात करू शकतो। त्यासोबत अगोदरच्या वक्त्यांनी काही सांगितले त्या मतांना तुम्ही होकारार्थक समर्थन देऊन भाषणाची सुरुवात करू शकता। म्हणजे 5 मुद्दे मी तुम्हाला सांगितले, अशा पद्धतीने तुम्ही भाषणाची सुरुवात करू शकता। आणि संभाषण कला आणि भाषण कला या अनुषंगाने आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय, त्या तुम्ही लिहून घ्या। संभाषण आणि भाषण करत असताना काय महत्त्वाचं आहे तर आपली देहबोली किंवा आपण हातवारे ज्या पद्धतीने करतो ते अतिशय महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं। ज्यावेळेस आपण भाषण करतो त्यावेळेस अनेक वक्ते आपण पाहतो, वेगवेगळे वक्त्यांचे प्रकार पाहतो। तर काही वक्ते घाबरलेले असतात, अशा पद्धतीने हाताची घडी, ते देखील चुकीचं आहे। हाताची घडी घालून आपल्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे किंवा उणीव आहे हे आपण कधीही दाखवायचं नाही, त्यामुळे हाताची घडी घालून कधीही भाषण करू नये। काही वेगवेगळ्या पद्धतीने असे हात लाव वगैरे केसांना वगैरे असं करून करतात, ते देखील चुकीचं आहे। भाषण करताना काही जण वाचून करतात, ते देखील काही वेळा थोडंसं चुकीचं आहे असं मला वाटतं। भाषण करताना आपले दोन्ही हात आपण अशा पद्धतीने ठेवू शकतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हवे त्या प्रमाणात एखादी गोष्ट ठळकपणाने सांगायची असेल तर आपण ते हातांची हावभाव किंवा ती हालचाल करू शकतो। आणि उदाहरणार्थ आपल्या बोलण्याचा आणि आपल्या कृतीचा, म्हणजे जे आपण हातवारे करतोय किंवा हावभाव करतोय त्याचा कुठंतरी संबंध असावा। उदाहरणार्थ मी सांगितलं उंच पर्वत आहे तर मी बोट हे वरतीच केलं पाहिजे, आणि बोलता बोलता जर मी चुकून बोललो उंच पर्वत आहे तर ते चुकीचं वाटणार नाही, चुकीचंच वाटेल, समोरचा समाज तुमच्याकडे पाहत असतो। कारण तुम्ही जर एकटेच भाषण करत असाल तर त्याला काही उपयोग नाही, तुम्हाला ऐकणारी मंडळी ही देखील ज्ञानी असतात हे लक्षात घ्या। परंतु आपण अधिकाधिक चांगल्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत आपला विषय मांडू याची आपल्या मनामध्ये तयारी करा। कारण तुम्ही अतिशय प्रगल्भ आहात, हुशार आहात, हे सगळं जरी असलं तरी श्रोत्यांशिवाय तुम्हाला काही किंमत नाही किंवा अर्थ नाही असं माझं मत आहे। वक्ता वक्ताची नोहे श्रोते विण, म्हणजे वक्ता हा श्रोत्यांशिवाय वक्ता असूच शकत नाही असं माझं एक ठाम मत आहे। आणि आपल्या सगळ्यांना ते वेळोवेळी जाणवलं असेल, अनेक वेळा मोठमोठ्या राजकीय मंडळींसमोर कमी पब्लिकमध्ये देखील त्यांना भाषण करावं लागतं, तर असा प्रसंग येत असतो अनेक वेळा। तर हे असं कोणाच्या संदर्भात होऊ नये, परंतु भाषण करताना आपल्याला वक्त्यांना काय अभिप्रेत आहे, काय मेसेज द्यायचा आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। अनेक जण लाईव्ह येत आहेत, सगळ्यांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत। हावभाव या अनुषंगाने मी बोलतोय। मगाशी मी सांगितलं उंच पर्वत आहे त्यावेळेस आपला हात हा उंच किंवा वरील बाजूस गेला पाहिजे। आणि एखादा विषय सांगतोय, समजा एखादं ज्ञान खोली किती असावी समग्र, आता खोली ही खालील बाजूच असते, त्यामुळे आपला हात वर जाऊन देखील उपयोगाचा नाही। त्यावेळेस आपली खोली म्हणजे आपला जे आपण बोलतोय त्याप्रमाणे आपले हावभाव असावेत, आपली हालचाल किंवा देहबोली असावी, अशा पद्धतीने आपल्याला हातवारे करता यायला हवेत। आपण जे सांगतोय जे बोलतोय त्याचा समग्र एकमेकांशी संबंध असावा असं माझं मत आहे। म्हणजे भाषण कलेमध्ये काही टेक्निक्स, काही तंत्रे हे अनेक आहेत, व्यापकतेने त्याचा विषय आपण मांडतोय, त्यामुळे अधिकाधिक येईल त्या पद्धतीने सगळ्यांचं प्रश्नांचं समाधान निरसन मी नक्कीच करणार आहे। तर भाषण कलेमध्ये हावभाव अतिशय महत्त्वाचे आहेत। त्यानंतर शब्दांची मांडणी, शब्द आपल्याला दिसतात अतिशय वरवर साधे, परंतु त्याच्या मागे मतितार्थ हा मोठा दडलेला आहे मित्रांनो, हे लक्षात घ्यायला हवं नक्कीच। आपल्याला वाटतं आपण बोलून गेलो, परंतु शब्द शस्त्र आहे, एखाद्याचं मन देखील जिंकू शकतो आणि एखादा आपल्यापासून दूर देखील होऊ शकतो। म्हणजे माणसं जोडण्याची ताकद शब्दांमध्ये आहे आणि माणसं तोडण्याची ताकद देखील शब्दांमध्येच आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। अतिशय महत्त्वाची शब्दांची मांडणी, शब्दांची पूजा करत असताना आपण सगळे वक्ते, मान्यवर मंडळी किंवा भाषण कला आवडणारे आणि आत्मसात करण्यासाठी उत्सुक असणारे किंवा तयार असणारी मंडळी आहोत। त्यावेळेस आपल्याला भाषणाची सुरुवात ही शब्दांशिवाय होऊ शकत नाही। शब्द हे आपलं धन आहे, शब्दांची आपण पूजा करायला हवी आणि शब्दांचा योग्य त्या ठिकाणी योग्य वापर करावा। आता विषय आला त्यामुळे सांगतो,
अनेक वेळा आपलं भाषण तयार असतं, परंतु काही वेळा आपल्याला अचानक एखाद्या ठिकाणी भाषणासाठी बोलवलं जातं किंवा निमंत्रित केलं जातं, आपला नामोल्लेख केला जातो. आपण समोर जनसमुदायामध्ये बसलेला असतो किंवा स्थानापन्न असतो आणि जी काही निवेदक मंडळी असतात किंवा निवेदक असतात ते आपला नामोल्लेख करतात. अशा वेळी आपल्याला अचानक उत्स्फूर्त भाषण करायची वेळ येते. त्यावेळेस आपलं जे काही कार्यक्रम आहे त्याचं सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने करायची. एखादी चारोळी काव्यपंक्ती मागाशी मी सांगितल्या पद्धतीने मध्ये आपल्याला मांडायचे काय, कार्यक्रम कशा संदर्भात आहे हे आपल्याला सांगता यायला पाहिजे. आणि जाता जाता समारोप सांगताना समोरच्यांना काहीतरी आपण आवाहन करायचं, काहीतरी मेसेज द्यायचा, काहीतरी संदेश द्यायचा. ही अतिशय सुंदर आणि साधी सोपी भाषणाची पद्धत आहे. तर हे सगळं करत असताना आपल्याला शब्द काही महत्वाचे आहेत ते लक्षात घ्यायची गरज आहे असं मला वाटतं. आणि उच्चार, शब्दांसोबत उच्चार महत्वाचे आहेत. आता आजचा विषय आहे, लक्षात घ्या मित्रांनो, भाषण कला काळाची गरज. तर आता भाषण हा शब्द आपण लिहितो कसा, भाषण, न हा बाणाचा असतो. तर आपण काही वेळा अनेक जण चुकून किंवा थोडंसं माहितीचा अभाव कमी असल्यामुळे भाषण न नळाचा लिहितात किंवा बोलतात. तर भाषण हा शब्द अतिशय चुकीचा वाटतो, ऐकायला देखील चुकीचा वाटतो, लिहायला देखील चुकीचा वाटतो. त्यामुळे आपल्याला उच्चार लक्षात यायला हवेत असं मला वाटतं. भाषण, न हा बाणाचाच यायला हवा. शास्त्रशुद्ध काही तंत्र आहेत ती आपण विकसित केली तर अधिक आपली प्रभाव किंवा आपली मांडणी ही समाजात अधिक ऍक्सेप्ट होईल, अधिक ती जनसमुदाय स्वीकारेल आणि आपल्याला देखील त्याचा आनंद आहे, समाधान आहे. शेवटी माणसानं काहीतरी आयुष्यामध्ये आपल्या निगडीत गोष्टींसोबत, दैनंदिन व्यवहारासोबत काहीतरी कला, साहित्य याची रुची ठेवायला हवी किंवा ती जोपासायला हवी असं मला माझं मत आहे किंवा असं मला वाटतं. असं करत असताना आपलं व्यक्तिमत्व हे अधिक व्यापक आणि बहुआयामी होईल असं मला वाटतं. भाषण ही एक कला आहे, त्या माध्यमातून तुम्ही स्वतःला प्रेझेंट करू शकता, समाजात तुमची मतं ठामपणे मांडू शकता. आणि आपण हे सगळं करत असताना आपले हावभाव लक्षात घेतले, त्याच्यानंतर आवाज आणि आपल्याला आता शब्द सांगितलं. आता आवाजावर थोडंसं आपण बोलूया. आवाज हा आपला सुस्पष्ट असावा, योग्य त्या ठिकाणी योग्य त्या शब्दावेळी आपला वाणीचा किंवा आपल्या आवाजाचा दाब किंवा आपला कमी जास्तपणा हा असायला हवा असं मला वाटतं. एक सुरीपणा हा श्रोत्यांना ऐकायला देखील योग्य वाटत नाही आणि आपण देखील ते करू नये. संयमी वक्ते काही असतात, अतिशय संतपणाने ते आपलं विचार किंवा आपलं प्रबोधन किंवा व्याख्यान मांडत असतात. ते देखील एक भाषणाचाच उत्तम नमुना आहे किंवा उत्तम प्रकार आहे. वक्त्यांचे प्रकार आपण लक्षात घेऊया. काही आक्रमक वक्ते असतात, आपली बाजू, आपली भूमिका अतिशय जोरदारपणे किंवा जोर देऊन किंवा ठामपणाने मांडणे याला म्हणतात आक्रमक वक्ता किंवा आक्रमक वक्तृत्व. संयमी वक्तृत्व आपण पाहिलं किंवा समजून घेतलं, आक्रमक वक्तृत्व आपण लक्षात घेतलं. काही मेसेज किंवा काही संथ असतात, अतिशय ओरडणार नाहीत किंवा कुठल्याही शब्दावर भर देणार नाहीत, परंतु त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या वक्तृत्वामध्ये किंवा त्यांच्या भाषणामध्ये समाज बदलण्याची मात्र भरपूर आणि मोठी ताकद असते. अशी अनेक महाराष्ट्रात राजकीय मंडळी आहेत, अनेक देशभरात राजकीय मंडळी आहेत. सगळ्यांना आपण पाहतो, काही व्यक्तींकडनं आपल्याला काही गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगायला समाज पाहत असतो आणि आपल्याला ते शिकायला देखील मिळतात. तर ते आपण शिकाव्यात असं मला वाटतं. अनेक नवोदित वक्ते देखील चांगल्या पद्धतीने बोलत असतात, व्यक्त होत असतात. त्यांचं देखील आत्ताच्या तरुण वक्त्यांनी त्यांचे विचार लक्षात घ्यायला हवेत असं मला वाटतं. अनेक जण लाईव्ह येत आहेत. शिवव्याख्याते प्रशांत इंगळे, पुनश्च एकदा मनापासून स्वागत. सर, व्याख्यानात विषयाची मांडणी करताना बरेच वक्ते चुकतात, त्यांना आपण काय सांगाल? नक्कीच ओघाओघाने या प्रश्नाचं देखील उत्तर मी देणार आहे. सगळे प्रश्न आपण व्यवस्थितरित्या त्याचं निरसन करण्यासाठी समोर घेतलेलेच आहेत, काही चिंता करायची आवश्यकता नाही. आपण भाषणाच्या अनुषंगाने बोलतोय मित्र हो. भाषण कसे करावे किंवा भाषण कला काळाची गरज का? भाषण म्हणजे संवाद. तुम्ही केवळ कोणत्याही क्षेत्रात असाल त्या ठिकाणी व्यक्त व्हायला शिका, म्हणजे तुम्हाला भाषण येईल असं मला वाटतं. भाषण म्हणजे केवळ राजकीय नाही, तर तुम्ही एखादी गृहिणी आहात, एखादा दुकानदार किंवा तुम्ही व्यावसायिक आहात. तुमच्या व्यवसायामध्ये समोर येणाऱ्या ग्राहकांना किंवा तुमच्या समोर येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला तुमच्या एखाद्या उत्पादनाविषयी, तुमच्या एखाद्या सामग्रीविषयी तुम्ही अधिक सुस्पष्टपणे त्याच्या मनामध्ये खात्री होईल आणि याबद्दल दर्जा, गुणवत्ता याची कुठलीही शंका राहणार नाही असं आपल्याला त्याला ठाम पटवून देता यायला हवं. त्यावेळेस तुम्हाला तुमच्यामध्ये नेतृत्व गुण
त्यासोबत व्यवसाय स्किल, ज्याला व्यवसायातील काही तंत्र टेक्निक्स म्हणतो, ते देखील उपयोगी ठरेल असं मला वाटतं. अनेक जण लाईव्ह येत आहेत, सगळ्यांचं मनापासून स्वागत. हावभाव, शब्द आणि विचार आणि वाणी या अनुषंगाने आपण बोलतोय. तर एकूण 100% जर आपण लक्षात घेतलं मित्रांनो, तर हे प्रमाण कसं असायला हवं तुम्हाला एक सांगतो. 38% हा तुमचा आवाज असायला हवा, आवाज सुस्पष्ट हवा आणि समोर 100 जण आहे आणि शेवटचा माणूस हा तुमच्याकडे कान देऊन ऐकतोय, त्याला तुम्ही प्रत्यक्ष संबोधन करताय किंवा प्रतिपादन करताय असं समजायचं आणि त्या व्यक्तीला व्यवस्थित तुमचे विचार, ठाम भूमिका कळाव्यात इतका मजबूत आणि व्यवस्थित आवाज असं मला वाटतं. 38% आवाज मध्ये आहे. एकूण 100%चं प्रमाण आपण पाहिलं तर 7% शब्दांची गुणोत्तर आहे किंवा प्रमाण आहे असं माझं मत आहे. आणि उरलेले जे 55% आहेत ते तुमचे हावभाव, तुमचे डोळ्यांचे आय कॉन्टॅक्ट, तुमचे हातवारे, त्यासोबत तुम्ही उभे कसे राहता, माईक कसा पकडता, इथून सुरुवात आहे. या सगळ्यांचा एकूण सांगोपांग विचार केला तर 100% उत्तम वक्तृत्व, उत्तम नेतृत्व, उत्तम कर्तृत्व हे तुमच्या विचारांमधून किंवा तुमच्या वक्तृत्वामधून व्यक्त होईल असं मला वाटतं. अतिशय चांगली मांडणी, अतिशय अनेक महत्त्वाची पूर्ण मांडणी, अतिशय महत्त्वपूर्ण मांडणी आपण करतोय मित्रांनो. काही महत्त्वाचे टिप्स, काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतोय, तेही लक्षात घ्या. या भाषणाच्या अनुषंगाने एक वेगळा मुद्दा थोडासा आहे, तर मुलाखत. एखादी व्यक्ती मुलाखतकार असते, ती समोरच्या वक्त्यांची किंवा एखादा नामांकित वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी असतात, उदाहरणार्थ कलाकार, राजकीय क्षेत्रातील किंवा एखादा समाजकारणी किंवा एखादा उद्योजक जो यशस्वी उद्योजक आहे, अशा कुणाचीही ज्यावेळेस एखादी व्यक्ती मुलाखत घेत असते, ती व्यक्ती मुलाखत घेत असताना तिची भूमिका असते मुलाखतकाराची. तर मुलाखतकाराची भूमिका ही महत्त्वाची आहे. समोरच्याच्या जीवनातील पैलू उलगडून समाजासमोर मांडणे, त्या व्यक्तीला अधिकाधिक बोलतं करणे. तर बोलतं करत असताना उदाहरणार्थ राजकीय मंडळींची किंवा राजकारणातील एखाद्या व्यक्तीची, नेत्याची मुलाखत आहे, तर ती व्यक्ती ही कायम आशावादी असते. भविष्याबद्दल तिचे काही प्लॅनिंग असतात, भविष्याबद्दल काही तिचे आडाखे असतात, भविष्याबद्दल काही योजना असतात. अशा अनुषंगाने ती बोलत असते. म्हणजे नेते हे भविष्य काळात जगत असतात, त्यामुळे त्यांचं भविष्यातील एखादा प्लॅनिंग काय आहे, भविष्यातील आडाखे काय आहेत, हे मुलाखतकारांनी त्यांना विचारायला हवं. अधिकाधिक ते त्यांच्याकडून बोलतं करून घ्यायला हवं. म्हणजे नेते हे भविष्य काळातील बोलत असतात. त्यासोबत जर आपला अभिनेता एखादा आहे, उत्तम कलाकार आहे, ते हे त्यांच्या मागील बाजूस म्हणजे भविष्य काळाच्या अगोदर, म्हणजे वर्तमान स्थितीच्याही अगोदर जो काळ असतो त्याला आपण भूतकाळ म्हणतो. भूतकाळात घडलेल्या गोष्टी, त्यांनी गाजवलेली वेगवेगळी कारकीर्द, उदाहरणार्थ कलाकार असेल तर चित्रपट, मालिका, काही नाटकं, अशा सगळ्या अनुषंगाने त्यांनी काय काम केलं हे त्यांच्या मुलाखतीत सांगत असतात. त्यावेळेस लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस कलाकार म्हणून आपण असतो त्यावेळेस भूतकाळाचा आपल्याला आढावा घ्यायचा असतो. नेता असतो त्यावेळेस आपल्याला भविष्य, उद्या काय घडणार आहे याबद्दल आपल्याला त्या मुलाखतीतून, त्या व्यक्तीकडून बोलतं करून घ्यायचं असतं. म्हणजे मुलाखतकाराने किंवा भाषणाच्याच अनुषंगाने आपल्याला काही आडाखे हे मुलाखतीच्या तंत्रामध्ये लक्षात घ्यावे लागतील. आणि आपलं वक्तृत्व हे कसं असावं, मुळात वक्तृत्व म्हणजे व्यक्त होणं. आपण समाजात अनेक वेळा घाबरतो, घरामध्ये बोलत असतो, 4 जणांमध्ये बोलत असतो, परंतु आपल्याला बोलायला 4 जणांमध्ये सोपं वाटतं. आणि ते जर आपल्याला व्यासपीठावर किंवा एखाद्या विचारपीठावर सांगितलं तर ते भीतीदायक वाटतं किंवा आपली त्यावेळेस त्रेधा तिरपीट उडते. तर असं घडण्यापूर्वी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला स्वतःवर आत्मविश्वास सुरुवातीला सांगितलं आणि आपली वाणी ही काहीतरी देणारी असावी. कुठेतरी आरडाओरडा करण्यापेक्षा आपल्या विचारांमधून, आपल्या कृतीतून समाजाला दिशा मिळावी असं आपलं वक्तृत्व असावं आणि आपले असे विचार असावेत. आपल्या वाणीमध्ये काय असावं, तर आपल्या वाणीमधून माणसं तोडता कामा नये. आपल्या वाणीच्या माध्यमातून माणसं तुटली जावी नयेत याची आपण कटाक्षाने काळजी घ्यावी. तर आपल्या वाणीमध्ये असं ताकद हवी, अशी सामर्थ्य हवं, अशी क्षमता हवी, ज्यामध्ये माणसं उभी राहिली पाहिजेत, माणसं नवीन काहीतरी विचार घेऊन गेली पाहिजेत. शेवटी विचार हे धन आहे, विचार ही शक्ती आहे, विचार ही एक मोठी संपत्ती आहे. माणसं अशी काहीतरी पेटून उठली पाहिजेत नवीन कार्य करण्यासाठी. त्यांना आपण आपल्या वक्तृत्वामधून उभं करण्याचं सामर्थ्य देता आलं तर मला वाटतं तुमचं वक्तृत्व, तुमचं भाषण हे अधिक प्रभावी ठरेल. आणि महत्त्वाचं आहे, भाषण करताना आपल्याला टाळ्यांचा मोह टाळता यायला हवा. अनेकदा आपण बोलण्याच्या ओघात काही चुकीची वक्तव्य
चुकीची मतं मांडत असतो ते आपल्याकडून होता कामा नये. नवोदित वक्त्यांनी लक्षात घ्यावं, काही शब्दांचे अर्थ हे वेगवेगळे असतात, शब्दांमार्ग देखील अर्थ दडलेले असतात. त्यामुळे आपल्याला आपलं भाषण हे अधिक समयसूचकतेने करता यायला हवं असं माझं मत आहे. समयसूचकता म्हणजे नेमकं काय, तर समोर परिस्थितीजन्य काही गोष्टी घडत असतात, त्या परिस्थितीला अनुषंगून आपल्याला बोलता यायला हवं. एखादी अचानक त्या ठिकाणी आपल्याला एखाद्या दशक्रियेला आपण गेलो किंवा एखाद्या अंत्यसंस्काराच्या वेळेस गेलो तर आपल्याला त्या परिस्थितीचं भान राखता यायला हवं. प्रसंग दुःखद आहे, त्यावेळेस आपल्याला 10-10, 20-20 मिनिटं भाषणं करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि ते लोकांना ॲक्सेप्ट देखील होणारं नाही किंवा ते अपेक्षित नाही. आपल्याला थोडक्यात आपलं मत, उदाहरणार्थ श्रद्धांजलीपर आपलं भाषण असेल तर मयत झालेली व्यक्ती, त्या व्यक्तीचा थोडक्यात जीवनाचा प्रवास, थोडक्यात 2-4 ओळीमध्ये त्यांचं काम, त्यांच्या मागे असणारा परिवार, त्यांचं योगदान असं सांगावं आणि त्यांना मयत झालेत म्हणजे आपण ते आपल्या या देहातून निघून गेलेत किंवा देहरूपाने ते निघून गेलेत म्हणून श्रद्धांजली अर्पित करायची, समर्पित करायची. इतकं साधं सोपं सरळ असतं. त्यावेळेस आपण काही इतर गोष्टी त्या ठिकाणी बोलणं उचित नसतं. त्यामुळे आपण लक्षात घ्यावं, समयसूचकता, वेळेचं भान आपण लक्षात घ्यायला हवं, प्रसंगाचं गांभीर्य आपण लक्षात घ्यायला हवं असं माझं मत आहे. आणि आपले विचार ही ताकद आणि बुद्धीला पटणारे आपल्याला सुरुवातीला अगोदर हवे तर ते इतरांना पटतील. टाळ्यांचा मोह यासाठी टाळायचा, बोलण्याच्या ओघात आपलं करिअर नष्ट होऊ शकतं किंवा करिअर पूर्णतः मागे येऊ शकतं, आपण अधोगतीकडे येऊ शकतो. बोलण्याच्या माध्यमातून अनेकांनी क्रांती केली, बोलण्याच्या माध्यमातून अनेकांनी यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली. परंतु एखाद्या उच्च पदावर गेलेल्या व्यक्तीने ज्यावेळेस एखादं चुकीचं वक्तव्य केलं त्यामुळे समाजामध्ये रोज काही परिणाम होत असतात. तुमच्याकडे पाहणारा, तुम्हाला आदर्श मानणारा काही समाज असतो, काही वर्ग असतात, त्यांना चुकीचा संदेश जात असतो. ते आपल्या माध्यमातून व्हायला नको याची आपण वाणीतून आपल्याला माणसं उभी करता यायला हवीत, वाणीतून आपली मन प्रफुल्लित करता यायला हवीत. त्यासोबत आपल्याला स्वतःवर देखील संयम ठेवता यायला हवा असं माझं एक प्रामाणिक मत आहे. स्वतःवर संयम ठेवायचा याचा अर्थ आपल्याला व्यवस्थित बोलायचं. ज्यावेळेस एखादी भूमिका आहे आक्रमक, एखादा अन्याय झालाय त्यावेळेस आपल्याला आक्रमक होता हे यायलाच हवं, होता यायला हवं. आपल्याला ती मागणी, आपल्याला ती भाषणेची मांडणी, आपल्या भाषेचं स्वरूप हे आक्रमक, परंतु आक्रमक बोलायचं म्हणजे कुणाला शिव्या द्यायच्या, निंदा नालस्ती करायची तर नाही. ते एखादी जी गरज आहे, समस्या आहे, ती किती गरज महत्वाची आहे त्याच्या माध्यमातून जनतेवर अन्याय कसा होतो. उदाहरणार्थ एखादा पाण्याचा प्रश्न पेटलेला आहे, काही गावांना पाणी येत नाही, त्यावेळेस पाण्याशिवाय माणसं तडफडायला लागलीत, माणसांची परिस्थिती काय आहे, गावं ओस पडली, शेती गेली, या अनुषंगाने तुम्ही वेगवेगळं मतं बोलू शकता. त्यावेळेस इतर राजकारण्यांवर टीका करून तुम्हाला ते आंदोलन किंवा ते धोरण पुढे नेता येणार नाही. तर तुम्हाला आपली मतं अभ्यासपूर्ण मांडणीनेच व्यक्त करता यायला हवीत. ही भाषणाची अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्ही अधोरेखित करून घ्या किंवा लिहून घ्या. अनेक जण येत आहेत, अनेकांचे प्रश्न मी घेणार आहे. कुणीही या विषयाच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारू नयेत असं माझं मत आहे. आपला विषय आहे भाषण कला, काळाची गरज. भाषण महत्त्वाचं किस्सा आहे, कशा पद्धतीने आपण भाषणाची कला विकसित करू शकतो या सगळ्या अनुषंगाने बहुआयामी सर्वव्यापी आपण चर्चा करत आहोत. तर आपलं नेतृत्व, वक्तृत्व जर घडवायचं असेल तर आपल्याला टाळ्यांचा मोह हा टाळताच यायला हवा. वक्त्यांचे प्रकार मी तुम्हाला सांगितले. आपल्याला तणावग्रस्त वक्ता म्हणून समाजामध्ये उभं राहायचं नाही, तर समाजामध्ये काहीतरी देणारा, काहीतरी विचार देणारा, काहीतरी विचारांचं धन देणारा वक्ता म्हणून नाव जर कमवायचं असेल तर आपल्याला ही साधना करावी लागेल. साधना कशाची करायची? ज्ञान मिळवायचं, भाषा मिळवायची, वेगवेगळे अनुभव पाहायचे आणि एवढं सगळं करत असताना तुम्हाला स्वतःची काही मतं ठामपणे मांडता यायला हवीत. या सगळ्या अनुषंगाने भाषण तुमचं अधिक खुलत जाईल. स्मित हास्य, तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव मागासच्या सांगितल्या पद्धतीने अतिशय महत्त्वाचे आहेतच. आणि आपल्याला काही वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन करायचं जर असेल तर प्रकाशन सोहळा असतो, त्यासोबत काही काव्य संमेलनं असतात, लग्न सोहळे असतात किंवा काही दुःखद प्रसंग असतात. अशा वेळेस ज्यांना व्यक्त व्हायचे त्यांनी व्यक्त होण्याची संधी ज्या वेळेस मिळेल त्यावेळेस ती घ्यावी. मला येत नाही, मला भीती वाटते, मी घाबरतोय असं आपण किती दिवस म्हणणार? ज्यावेळेस आपण प्रयत्न करा, एक दिवस समाज तुमचं नाव काढेल, तुमचं कौतुक करेल आणि तुम्हाला देखील समाधान होईल. काहीतरी आपण देत असतो, एखाद्या व्यक्तीला आपण विचार देतो, हे अतिशय बहुमोल ज्ञान आहे.
विचार हे कधी संपत नाहीत मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर आपल्याला विचार दिले म्हणजे काहीतरी त्या व्यक्तीला दिशा दिल्या, आणि त्या दिशा जर दिल्या तर व्यक्ती क्रांती घडवल्याशिवाय राहत नाही. माईकवर बोलताना आपला आवाज सुस्पष्ट असावा हे मी मगाशी सांगितलं. त्यासोबत अतिशय महत्त्वाची गोष्ट या निमित्तानं सांगता येईल तर शैली म्हणजे मांडण्याची पद्धत किंवा धाटणी आपण म्हणू. आपण कशा पद्धतीने मांडतो एखादी गोष्ट, आपण कशा पद्धतीने मांडतो हे देखील महत्त्वाचं आहे. अनेक वेळा भाषण करतात व्यक्ती, परंतु काही वेळा नकारात्मकच त्यांच्याकडनं बोललं जातं, जेवढं सकारात्मक बोलता गेलं पाहिजे किंवा बोललं गेलं पाहिजे. अनेक वेळा सकारात्मक जर आपण बोललो तर त्याचा परिणाम हा सकारात्मक होईल, समाज तुमची मतं स्वीकारेल. नकारात्मक जर बोललो तर आपण समाजामध्ये तंटे, दोन समाजामध्ये वादाचे प्रसंग निर्माण करू शकतो. कारण राजकीय मंडळी किंवा सामाजिक मंडळी ही समाज जोडण्याचं काम करत असतात, त्यांनी ते करावं. आणि भाषण ही ताकद आहे, भाषण ही क्षमता आहे, स्वतःला व्यक्त करण्याचं प्रभावी माध्यम आहे. सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना मी सांगितलं वक्ता आणि श्रोता. त्यासोबत आता भाषण म्हणजे नेमकं काय हे जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या मनातील मते, आपल्या मनातील काही भावना, काही भूमिका समोरच्या श्रोत्यांना सांगणे किंवा त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षित असणं कार्य करून घेणे, याला साधं सोपं आपण सरळ भाषेत भाषण म्हणतो. तर भाषणाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. भाषणाच्या व्याख्या, भाषणाची तत्वे, भाषणाची काही महत्त्वाची मूल्ये आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि सभाशास्त्र निपुणता एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सभेलाही काही शास्त्र आहे, काही क्रमबद्धता आहे, काही नियोजन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वेळेचं भान राखलं पाहिजे. हे सगळं करत असताना आपण बोलणार आहोत त्या प्रसंगासोबत आपल्या ह्याच्यातून काहीतरी मेसेज गेला पाहिजे. अनेक वेळा प्रसंगाच्या अनुषंगाने आपण महत्त्वाचं बोलायचं राहतो. तर आपल्याला हे सगळं, जर आपण नवीन असाल एखाद्या क्षेत्रामध्ये किंवा भाषणाच्या संदर्भातील क्षेत्रात, मग मुलाखतकार, निवेदक, वक्ता, कथाकार, प्रवक्ता, त्यासोबत कीर्तनकार, ही सगळी मंडळी ही भाषणच किंवा व्यक्त करत असतात. याच्या हे पुढे जाऊन मी सांगेल न्यायाधीश, शिक्षक, समाजातला समाजसेवक किंवा काही गोष्टी सांगणारा किंवा टीव्हीवरचा वृत्तनिवेदक हा देखील एक प्रकारचा भाषणच करत असतो. भाषण म्हणजे विस्तृत विवेचन किंवा व्यक्त होणं इतकंच नाही, तर काहीतरी सांगणं, काहीतरी मांडणं, काहीतरी नवीन विचार, काहीतरी सूचना देणे, काही विनंती करणे, याचा देखील उल्लेख भाषण कलेच्या अनुषंगानेच भाषण कला काळाची गरज या अनुषंगाने तुम्ही पाहू शकता. भाषण कला काळाची गरज यासाठी आहे, आजच्या काळामध्ये आपण म्हणतो ज्याच्याकडे सोनं आहे तो जर व्यक्त झाला नाही तर ते सोनं खपत नाही. एखाद्याकडे माती आहे, ती माती फक्त मांडण्याची त्या व्यक्तीकडे धाटणी आहे, एक शैली आहे, एक कला आहे, तर ती व्यक्ती माती देखील विकू शकते. म्हणजे मातीमधून ती व्यक्ती आपलं करिअर घडू शकते. परंतु सोनं असणारी व्यक्ती फक्त संभाषण कला नसल्यामुळे किंवा संभाषण कलेचा अभाव असल्यामुळे आपलं उत्पादन हे विकू शकत नाहीत. त्यामुळे आपल्याला संभाषण कला किंवा भाषण कला ही किती महत्त्वाची आहे हे लक्षात येईलच. आणि मतपरिवर्तनाची कला राजकीय मंडळींकडे असावी, ती भाषणामधून. अनेक वेळा काही राजकीय सभा असतात, निवडणुकांचा काळ असतो, काही एखादी अशी भाषणं होतात किंवा एखादं भाषण असं होतं की संपूर्ण चित्र पालटतं निवडणुकीचं. तर याला आपण म्हणतो मतपरिवर्तनाची कला. म्हणजे एखादं समाजाने ठरवलेलं असतं या व्यक्तीला आपल्याला निवडून द्यायचे, परंतु निवडणुकीच्या आदल्या दिवशी असं काहीतरी वक्तृत्व किंवा वक्तव्य नजर चुकीने केलं जातं किंवा जाणीवपूर्वक केलं जातं, तर त्याला आपण मतपरिवर्तनाची कला म्हणतो. मतपरिवर्तनाची कला ही आपल्याला थोडी आत्मसात असायलाच हवी. काही वेळा आपल्याला समाज समोरचा किंवा एखादी व्यक्ती आहे, आपल्याकडे काही उणीवा आहेत, त्या आपल्याला सांगता यायला हव्यात, मांडता यायला हव्यात. काही आपल्या चुका असतात त्या समाजासमोर डायरेक्ट आपण मान्य केल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि आपल्या कामांबद्दल आपल्याला बोलता यायला पाहिजे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काही भाषण करणारी मंडळी किंवा शिकणारी मंडळी असतील तर त्यांना मी सांगतो, तुम्ही काम चांगलं करता, परंतु तुम्हाला त्या कामाचं प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण जे स्किल आहे किंवा सादरीकरणाची जी तंत्रे आहेत ती आत्मसात करावी लागतील असं माझं मत आहे. म्हणजे आपल्याला सादरीकरण चांगलं जमलं, तुमचं काम जमतं, म्हणजे तुमचं काम बोलतं, तुम्ही देखील बोलता आणि तुम्ही बोलले आणि तुमचं काम याची एकत्रित मांडणी म्हणजे समाज तुम्हाला स्वीकारतो. निवडणुकीच्या अनुषंगाने असेल तर तुम्हाला विजयश्री प्राप्त होते. या सगळ्या अनुषंगाने आपण बोलतोय. भाषण कला काळाची गरज. भाषण कला काळाची गरज, भाषणाचा प्रारंभ ते शेवट, भाषणाची सुरुवात ते शेवट या अनुषंगाने बोललो तर आपल्याला व्यासपीठाचा कुठेही अनादर होईल असं काही वक्तृत्व किंवा काही वक्तव्य आपल्याकडून होऊ नये.
याचं आपण भान राखावं. म्हणजेच काय तर व्यासपीठाची शान किंवा व्यासपीठाचा मान आणि श्रोत्यांचे कान या दोन्ही गोष्टींचं भान आपण लक्षात घ्यावं. श्रोत्यांना काय अपेक्षित आहे, श्रोत्यांच्या मनावर कसं बिंबवलं जाईल हे आपण लक्षात घ्यावं आणि व्यासपीठाचं मान किंवा व्यासपीठाचं जे पावित्र्य आहे ते आपल्याला जपता यायला हवं असं मला वाटतं. वक्ता हा श्रोत्यांशिवाय अपुरा आहे आणि श्रोत्यांना आपल्याकडनं मेसेज आणि श्रोत्यांकडून काही आपल्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची आपल्याला पूर्तता करायला यायला हवी. काही वेळा टाळ्या श्रोता वर्ग वाजवतो, त्याचा काही एक संदेश असतो, मेसेज असतो, ते देखील तुम्ही लक्षात घ्यायला हवा. असं सगळं लक्षात घेत असताना तुमची वाणी ही काहीतरी चेतना नवीन ऊर्जा देणारे असायला हवी असं मला वाटतं. एक मोठं आणि प्रसिद्ध वाक्य आहे, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तानाजी बाजीप्रभू देशपांडेंचं हे वाक्य आहे, माफ करा, बाजीप्रभू देशपांडेंचं वाक्य आहे इतिहासामध्ये, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणजे एवढं साधं सोपं वाक्य आहे. राजे किती महत्वाचे आहेत, छत्रपती शिवरायांचं कार्यकर्तृत्व किती महत्वाचं आहे, मावळ्यांप्रती त्यांची असणारी किती निष्ठा महत्वाची आहे, मावळ्यांची राजांप्रती असणारी किती निष्ठा महत्वाची आहे, हे वाक्य अधोरेखित करतं. बाजीप्रभूंचं वाक्य, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. त्यासोबत शिकागो जी धर्म परिषद झाली, स्वामी विवेकानंदांचं उदाहरण तुमच्या समोर मी मांडतो. त्या ठिकाणी नमस्कार आणि सगळ्या समुदायासमोर जागतिक व्यासपीठावर, जागतिक पटलावर माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो इतक्या साध्या सोप्या भाषणाची केलेली सुरुवात ही जग जिंकून गेली, त्यांना एक वेगळी उंची मिळवून गेली आणि जागतिक पटलावर आपल्या भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी त्या काळामध्ये केलं. म्हणजे इतकी महत्वाची सुरुवात ही महत्वाची आहे आणि आपल्या शब्दांची ती ताकद आहे. समोरच्यांना आपला भाव किंवा आपलंसं करण्याची ताकद ही भाषणामध्ये असते. आणि माईकची तंत्र, टेक्निक या सगळ्या गोष्टी बोलत असताना माईक हा अतिशय जवळ धरावा हे देखील चुकीचं आहे, अतिशय लांब धरू नये हे देखील आपण लक्षात घ्यावं. तर एक व्यवस्थित 5 बोटाच्या अंतराने माईकची रचना जी असते ती आपण व्यवस्थित अशी 2 बोटात किंवा अशा पद्धतीने धरू शकता. एका हातात किंवा या हातात जर तुम्ही मुक्त व्यासपीठावर असाल, उदाहरणार्थ एखादा संगीत अकादमीचा कार्यक्रम असेल, एखादा नाट्य परिषदेचा कार्यक्रम असेल किंवा गॅदरिंग सारखा, म्हणजे ज्याला आपण कला महोत्सव म्हणतो, हे सगळ्या अनुषंगाने ज्यावेळेस तुम्हाला हातांची हावभाव पद्धती करायची असते किंवा सांगायचं असतं त्यावेळेस पटकन तो माईक ह्या हातातून या हातात तुमचा गेला पाहिजे. म्हणजे हे भाषण करत असताना हे देखील अतिशय महत्वाचं आहे. शब्दांची ताकद आपण लक्षात घेतली पाहिजे आणि समाजामध्ये आपल्याला डोळसपणाने काही गोष्टी वाचता यायला हव्यात. डोळस यासाठी असायला हवं. आपण तेच भाषण किती दिवस करणार, तीच पद्धत किती दिवस मांडणार. तर काही समाजामध्ये परिवर्तने घडत असतात, त्या परिवर्तनासोबत आपण जर चाललो नाही तर आपण मागे पडतो. याचा अर्थ आपल्याला समाजासमोर काळाच्या प्रवाहासोबत चालता यायला हवं असं मला वाटतं. अनेकांचे प्रश्न येत आहेत मित्र हो, व्यापक अनुषंगाने आपण आजची चर्चा घेतोय. आपण थोडक्यामध्ये आता एकंदर समारोपाकडे येऊया. भाषण कला काळाची गरज या विषयाच्या अनुषंगाने आपण बोलत असताना सत्कार समारंभामध्ये अनेक वेळा निवेदक मंडळींकडनं किंवा भाषण करणाऱ्या व्यक्तींकडनं एखाद्या व्यक्तीचा जो पदाचा भाग असतो की ज्या पदनामावली आपण म्हणू ती चुकते. त्यावेळेस आपण लक्षात काय घ्यावं, त्या व्यक्तीचं पद घ्यायचं आणि त्या व्यक्तीचं नाव असा उल्लेख आपण करावा. एखादी व्यक्ती त्या पदावर जर विराजमान सद्यस्थितीत नसेल तर त्या व्यक्तीला माझीच म्हटलं पाहिजे. हे निवेदनाच्या अनुषंगानं आलं, परंतु ते देखील तुम्हाला कळायला पाहिजे. आजी आणि माझी कशाला म्हणतात? विद्यमान म्हणजे जी व्यक्ती पदावर आता आहे किंवा हयात आहे त्याला आपण विद्यमान म्हणू, आणि जी व्यक्ती भूतपूर्व काळात म्हणजे काही काळावधीपूर्वी त्या पदावर होती, त्या पदावर तिने योगदान दिलं, ती व्यक्ती ही माझी होत असते. त्यामुळे आजी म्हणजे विद्यमान आणि माझी यातला फरक लक्षात घ्यायला हवा. समाजामध्ये आपल्याला बोलताना वेगवेगळे पदांवर व्यक्ती असतात, त्यांचा पदनामावली आणि योग्य उल्लेख आदरपूर्वक व्हायला हवा. भाषण करताना आपल्याला नावं घ्यायची, त्यावेळेस आदरानेच ती नावं घेता यायला हवीत. महिला भगिनींचा व्यवस्थित सन्मानपूर्वक, नारी शक्तीचा सन्मान व्हावा यासाठी आदरपूर्वकच उल्लेख व्हायला हवा असं मला वाटतं. आणि तुम्ही जर अध्यक्षीय भाषण करत असाल तर अध्यक्षीय भाषणामध्ये काय महत्वाचं आहे तर तुम्हाला व्यापकतेनं बोलता यायला हवं. आणि अध्यक्षीय भाषण हे एकांगी कधीही असू नये, एका बाजूला झुकलेलं, एका बाजूचं समर्थन करणारं कधीही असू नये असं माझं मत आहे. अध्यक्षीय मनोगत
समजा गट असतील, काही विभाग असतील किंवा परस्पर जरी हेवे दावे किंवा काही असेल, तर सगळ्या गटांना व्यापक सगळ्या गटांचं प्रतिनिधित्व तुम्ही अध्यक्ष म्हणून करता, त्यावेळेस तुमचं अध्यक्षीय मनोगत हे कोणत्याही गटाचं प्रतिनिधित्व करणारं नसावं, बहुआयामी असावं. तुमचं अध्यक्षीय मनोगत हे अध्यक्षपदाचा मान वाढवणारा असावं असं मला वाटतं. आणि हे सगळं करत असताना वक्ता भरपूर बोलतो, वक्ता भरपूर काही मांडत असतो. वक्त्याने अभ्यासाची देखील स्वतःला एक सवय करून घ्यायला हवी, वाचनाची सवय करून घ्यायला हवी आणि आपल्याला अधिकाधिक भांडार शब्दांचं आपल्याजवळ करता यायला हवं. नाहीतर अनेक वेळा काय होतं, आपल्याला समजा उदाहरणार्थ अचानक व्यासपीठावर बोलवलं तर आपली थोडीशी काही गडबड होते किंवा मगाशी सांगितल्या पद्धतीने त्रेधा तिरपीट उडते. तर असं होता कामा नये. तर आपल्या अनेक वेळा शब्द येतात, अनेक वेळा वस्तुतः, मूलतः, खऱ्या अर्थाने, नंतर काळाची गरज, प्रामाणिकपणाने सांगावेसे वाटते, त्यासोबत खरे तर, माझ्या मते, हे अनेक शब्द हे आपल्याला टाळता यायला हवेत. माझ्या मते, वस्तुतः, त्यासोबत काळाची गरज, मूलतः, हे असे अनेक शब्द आहेत. ते आपल्याला टाळता जर आले तर तुमच्या भाषणामध्ये वेगवेगळे शब्द, ही गुंफण आहे शेवटी, ही बाग आहे, त्या बागेमध्ये आपल्याला वेगवेगळी फुलं एकत्र करायची. आपली भाषणाची बाग आहे किंवा भाषणाची एक थोडक्यात इमारत आहे सजवायची, तर ती सजवण्यासाठी वेगवेगळी काव्यपंक्ती, काही वेगवेगळे संदर्भ, काही गोष्टी, काही अनुभव, हे सगळं जर तुम्हाला करता आलं तर तुमची भाषणाची इमारत किंवा भाषणाचं जे तुमचं उद्दिष्ट आहे ते निश्चितपणानं साध्य होईल असा मला या ठिकाणी एक आत्मविश्वास आहे. हे सगळं सांगत असताना शब्द सौंदर्य, काही वेळा अलंकार महत्वाचे आहेत. अलंकार आपल्याला माहिती आहेत, मराठी भाषेमध्ये रस आहेत, अलंकार आहेत. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती अलंकाराने, जडजवाहिरांनी समृद्ध असते, त्या व्यक्तीचं ते भूषण असतं, त्या व्यक्तीचं ते सौंदर्य असतं. त्याप्रमाणे भाषा ही अलंकारांनी समृद्ध आहे. भाषा ही अलंकारांनी समृद्ध आहे. त्याप्रमाणे आपल्याला भाषेमध्ये अलंकारिक शब्दांचा वापर करता यायला हवा. काही ठिकाणी तुम्ही जर एखाद्या काव्य संमेलनाला गेला त्यावेळेस अलंकारिक शब्दांनी तुम्ही भाषणाची सुरुवात करू शकता. आणि जर एखादा साहित्यिक कार्यक्रम आहे तर तुम्हाला साहित्याच्या अनुषंगाने, वाङ्मयाच्या अनुषंगाने आपल्याला ते व्यवस्थित विवेचन करता यायला हवं असं मला वाटतं. शब्दांमध्ये किती ताकद आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि मराठी भाषा तर समृद्ध आहेच. माझ्या मराठीची बोलू कौतुके, माझ्या मराठीची बोलू कौतुके संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं होतं. इतकी प्रगल्भ भाषा आहे आणि 850 वर्षापासून आज देखील ज्ञानेश्वरी असेल किंवा तुकोबारायांची गाथा असेल, ही सगळी जर आपण पाहिली तर ही मराठी भाषा किंवा संस्कृत भाषा किंवा साहित्यातली एक मोठी देणच आहे, एक देणगीच आहे. ती जर आपण वाचली तर व्यवस्थितरित्या आपण आपलं भाषण करू शकतो. त्यातून काही विचार, व्यापकतावादी विचार आपल्याला मिळतील असं मला वाटतं. आणि आवाजाची आपल्याला काळजी घ्यायला हवी. जर तुम्ही भाषण करणारे असाल किंवा निवेदन करणारी मंडळी असाल तर आवाजावर विशेष भर द्यायला हवा असं मला वाटतं. आणि अनेक वेळा आपल्याला जर श्वास घ्यायची थोडी क्षमता कमी असेल तर त्याच्यावर आपल्याला व्यायाम करता यायला हवा. ओमचा उल्लेख आपण सकाळी उठल्यानंतर जर केला तर तुमचा आवाज, तुमची वाणी, तुमची उच्चार स्पष्टता ही अधिक व्यापक होईल आणि तुमच्या आवाजामध्ये दम असायला हवा. आवाज तुमचा जर भारदस्त असेल तर समाजामध्ये तुम्हाला एक वेगळी उंची, निवेदक म्हणून भाषण करणारी व्यक्ती म्हणजे भाषणकार किंवा व्याख्याता किंवा निवेदक तर सांगितलंच, प्रवक्ता, कथाकार, त्यासोबत म्हणून देखील वेगळी उंची, वेगळा तुमचा दर्जा आणि वेगळी ओळख देखील मिळू शकते असं मला वाटतं. हे सगळं असताना सूत्रसंचालन या अनुषंगाने मी काही वेळा पूर्वी सांगितलं. सूत्रसंचालन, निवेदन हे भाषणाच्याच अनुषंगाने एक भाग आहे. भाषण करणारी व्यक्ती ही बोलत असते एकटी आणि समोर अनेक मान्यवर असतात. त्यासोबत अध्यक्षीय व्यक्ती असेल, भाषण करणारी अध्यक्षीय मनोगत, तर ती अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असते. आणि निवेदक हा कार्यक्रमाचा एक दुवा असतो. कार्यक्रम आणि समोरचे श्रोते यांना जोडणारा एक दुवा म्हणून निवेदकाची किंवा सूत्रसंचालकाची एक भूमिका असते. ती देखील या आजच्याच अनुषंगाने महत्त्वाची आहे. भाषण कला काळाची गरज यासाठी महत्त्वाची आहे. भाषण आपल्याला समृद्ध करेल. भाषण तुम्हाला व्यवसायात, तुमच्या कार्यक्षेत्रात, तुमच्या उद्योगात नेमकी उंची, वेगळी उंची आणि नेमका अभ्यास जर तुमच्याकडे असेल तर तुमचं व्यक्तिमत्व हे समाजामध्ये अधिक प्रभावी ठरेल. यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे.
भाषण कला वेगळी मंडळी शिकतात। अनेकदा शिक्षक मंडळी देखील वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कार्यक्रमात उत्तम निवेदन करत असतात। का तर त्यांना ती शिकवण्याची किंवा समाजाला पटवून देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आलेली असते। याचाच अर्थ आपल्याला समोरच्याला आपली मतं, आपली मांडणी ही पटवून द्यायला किंवा देता यायला हवी असं मला वाटतं। एकंदरीत सगळं आपण आज बोललो या अनुषंगाने भाषण कला काळाची गरज या अनुषंगाने सगळं विचार आणि मंथन करत असताना जाता जाता मी काही प्रश्नांवर बोलणार आहे। जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला एक उदाहरण मी शेवटी जाता जाता सांगेल, भाषण ही कला आहे आणि ती एक प्रकारची इमारत आहे। तर आपल्याला शब्द हे समजा वीट असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने त्याची रचना गुंफण चांगल्या पद्धतीने जर करता आली तर मला वाटतं आपलं भाषण हे अधिक प्रभावी ठरेल। काही प्रश्न आलेले आहेत, त्या प्रश्नांवर मी थोडंसं बोलणार आहे। प्रश्नांची उत्तरं, आपल्या प्रश्नांचं समाधान करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करील। अनेक मान्यवर येत आहेत, सगळ्यांचं मनापासून स्वागत। गेले 1 तास आपण भाषण कला या अनुषंगाने सुरुवातीपासून भाषणाची पूर्वतयारी, भाषण कसे करावे, भाषणाची सुरुवात, मध्य, त्यानंतर शेवट, त्यासोबत काही निवेदनातील तंत्रे, काही भाषणातील तंत्रे, भाषणामध्ये काय करावे काय करू नये, राजकीय सामाजिक मंडळींचं भाषण कसं असावं, त्यासोबत आपल्याला प्रबोधनामध्ये व्याख्याता म्हणून तुमचं भाषण कसं असावं, कीर्तनकार म्हणून भाषण कसं असावं, साहित्यामध्ये भाषण कसं असावं, कवींच्या क्षेत्रात भाषण कसं असावं, या सगळ्या अनुषंगाने बोललो। काही इतिहास मी तुम्हाला सांगितला, काही उदाहरणं सांगितली आणि भाषेच्या माध्यमातून तुम्ही तुमची ओळख निर्माण करा। आधुनिक ज्यांना ज्ञानेश्वर म्हणतात ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची अनेक पुस्तकं मराठीमध्ये आहेत, त्याला आपण ग्रंथ म्हणूया, त्यांचं वाचन करा। त्यासोबत आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकीय मंडळी आहेत, उदाहरणार्थ शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे असतील, यांची देखील काही पुस्तकं आहेत किंवा त्यांच्यावर देखील काही चरित्र आलेले आहेत, त्यांचं राजकीय मंडळींनी विशेषतः वाचन करावं। त्यांची शब्दांची मांडणी, शब्दफेक ज्याला आपण म्हणू, ती कशा पद्धतीने होती, त्यासोबत विचारांचे गीत ज्यांनी गायलं ते स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांचं देखील उत्तम नेतृत्व हे कशामुळे फुललं किंवा कशामुळे फुललं तर ते फक्त उत्तम वक्तृत्व, चांगली प्रभावी भाषण क्षमता असल्यामुळे ते सगळं घडलं। हे सगळं आपण लक्षात घ्यावं। आपल्याला ज्या ज्या क्षेत्रात काम करायचे त्या ठिकाणी आपल्याला संवाद साधता यायला हवा। मन मोकळेपणाने बोलता आलं तर समाजामध्ये तुमची वेगळी उंची मिळेल, तुम्हाला वेगळी उंची प्राप्त होईल। हे सगळं जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं, त्यासोबत आपल्याला सध्या माहीतच आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे देखील नेतृत्व किंवा कर्तृत्व कशामुळे फुललं तर ते फक्त वक्तृत्व मांडण्याची, व्यक्त होण्याची, सादर करण्याची जी पद्धत आहे त्यामुळे। अशा पद्धतीने तुम्ही आपापल्या क्षेत्रात वेगवेगळी उंची, ज्याला आपण आभाळा एवढी उंची म्हणूया, ती गाठू शकता। आपण ती गाठावी अशी माफक अपेक्षा, आपल्याला शुभेच्छापर अपेक्षा व्यक्त करतो। आणि जाता जाता आदरणीय फड सरांनी या ठिकाणी अनेक प्रश्न विचारले आहेत, त्याचा या ठिकाणी मी उल्लेख करतो। त्या प्रश्नांवर आपण बोलूया। महाराष्ट्र देशा या पेजचे प्रमुख आदरणीय प्राध्यापक धनाजी फड सर यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे महाराष्ट्राच्या या चळवळीमध्ये। आधुनिक ऑनलाईन स्वरूपात ही एक अर्थानं चळवळ आहे, या चळवळीमध्ये अनेकांचं योगदान आहे, त्याप्रमाणे फड सरांचं देखील योगदान आहे। अनेक प्रश्न आले, त्या प्रश्नांवर बोलतो। शिवव्याख्याते प्रशांत इंगळे सर म्हणत आहेत, त्यांनी प्रश्न विचारलाय, सर आज स्वतःची शैली कशी निर्माण करावी हा मोठा प्रश्न या क्षेत्रात निर्माण झाला आहे। कारण आज जो तो प्राध्यापक नितीनजी बानगुडे पाटील सरांच्या शैलीची कॉपी करतो किंवा त्यांची कॉपी करतो, याबद्दल काय सांगाल? तर मला एक सांगायचंय, आपण कुणाची कॉपी करू नका। जी प्रथम व्यक्ती असती किंवा बोलणारी प्रमुख व्यक्ती असती त्या व्यक्तीची जर तुम्ही कॉपी केली, तुम्ही त्यांचे विचार जरूर ॲक्सेप्ट करा, स्वतःमध्ये उतरवा, परंतु तुमच्या पद्धतीने ते मांडता यायला हवेत। हे जर तुम्हाला मांडता आले तर तुमची ओळख निर्माण होईल। नाहीतर जर उदाहरणार्थ इथं आदरणीय नितीनजी बानगुडे पाटील एक महाराष्ट्रातील नामवंत सगळ्यांना आदरणीय शिवव्याख्याते आहेत, त्यांचा सगळ्यांना आदर आहे, एक उत्तम आहेत आणि त्यांची मांडणी वगैरे सगळं अतिशय प्रभावी आहे, परंतु नवीन वक्त्यांनी आपली स्वतःची वेगळी शैली निर्माण करा। सरांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे, अनेक लाईव्हच्या माध्यमातून किंवा त्यांची यूट्यूबवर भाषणं देखील आहेत, त्यावेळेस त्यांनी स्वतःला सिद्ध करा, स्वतःमध्ये ओळखा तुमच्यामध्ये काय आहे। कोणाकडे आवाज चांगला असेल,
तर तुम्ही आवाजावर भर द्या. कुणाकडे भाषेचं ज्ञान असेल, भाषा समृद्धता असेल तर त्याच्यावर भर द्या. कुणाची माहिती आणि ज्ञानाचा समग्र साठा चांगला असेल तर त्याच्यावर भर द्या. तुम्ही स्वतःची एक वेगळी शैली, स्वतःचा एक वेगळा आवाज, स्वतःची एक वेगळी कार्यपद्धती निर्माण केली तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये एक उत्तम व्यक्ती घडाल. ज्यांना तुम्ही आदर्श मानता अशी व्यक्ती तुम्ही स्वतः आदर्श व्हाल. त्यामुळे समाज तुम्हाला आपोआप आदर्श मानेल असं माझं मत आहे. स्वतःची शैली, स्वतःची पद्धती निर्माण तुम्ही करा असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. अनेकांचे प्रश्न येत आहेत, त्याच्यावर आपण बोलूया. सुरुवातीपासूनचे मी प्रश्न घेत आहे. 1 तास सगळ्यांनी तुम्ही सहकार्य केलं. या लाईव्ह संवादामध्ये अतिशय मोलाची भूमिका तुमची आहे. कारण मी जरी वक्ता असलो तरी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर नसेल तर मला काही अर्थ नाही किंवा माझ्या भूमिकेला काही अर्थ नाही. म्हणजे श्रोत्यांशिवाय मी वक्ता परिपूर्ण होऊ शकत नाही किंवा वक्ता होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यांचं मी मनापासून पुनश्च एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र देशा या फेसबुक पेजवर आज बोलण्याची संधी मला मिळाली. अतिशय आनंद वाटला. आनंद यासाठी काहीतरी विचारधन वाटता यायला हवेत. ही प्रत्येकाची भूमिका असते. कुणाला संधी मिळते, कुणाला संधी मिळत नाही. परंतु आलेल्या संधीचं सोनं आज करण्याचा मी प्रयत्न केला. अनेकांच्या प्रश्नांवर इथं बोलतो. अनेक जण अतिशय महत्त्वाचं म्हणत आहेत. अमन पटेल, आजचे लाईव्ह आमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. धन्यवाद दादा, तुम्ही यातून काहीतरी शिका. आमचे हे अनुभवाचे बोल आहेत. गेली 10-12 वर्ष आम्ही निवेदन भाषणाच्या क्षेत्रामध्ये काम करतो. त्या क्षेत्रामध्ये आम्ही अनुभवी घेतो. वेगवेगळ्या राजकीय सभांमध्ये मी निवेदनाची कामं केलीत. जरी निवेदन नसेल तरी त्या ठिकाणी श्रोता म्हणून आपली भूमिका असावी. कधी बोलायची संधी मिळेल, कधी ऐकायची संधी मिळेल. तुम्ही बोलता ते ठीक आहे, बोला, परंतु ऐकायला देखील शिका. ज्यावेळेस तुम्ही एक विचार ऐकाल त्यावेळेस तुम्ही 100 विचार मनामध्ये रुजवाल आणि त्यातून 10 विचार तरी किमान हे समोरच्याला सांगू शकाल. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही श्रोता व्हा, त्यानंतर वक्ते आपोआपच व्हाल. नक्कीच तुमच्या अभ्यासांमधून तुम्हाला ती उंची मिळावी अशी माझी या ठिकाणी शुभकामना सर्व नवोदित वक्त्यांना आहे. शिवव्याख्याते प्रशांत इंगळे सर म्हणतायत, व्याख्यानात विषयाची मांडणी करताना बरेच वक्ते चुकतात, त्यांना आपण काय सांगाल? तर आपल्याकडे जर माहिती नसेल तर त्या विषयावर बोलू नका मित्रांनो. बोलायचं आहे तर आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल. त्याचं चिंतन, मनन आणि थोडंसं पठण, ज्याला आपण म्हणतो सराव. चिंतन, मनन हे टप्पे अतिशय महत्त्वाचे आहेत भाषण करत असताना. ते आपण करावेत. चिंतन केलं, मनन केलं तर तुमचे एखादी साल किंवा साल सनावळ्या ज्याला आपण म्हणतो किंवा कालखंड, ज्याला इतिहासामध्ये अनेक शिवव्याख्याते वगैरे मंडळींसाठी उपयुक्त आहे, ते चुकतं. तर ते चुकता कामा नये याची आपण दक्षता घेऊया. विषयाची मांडणी करताना आपल्याला आदरपूर्वक विषय मांडता यायला हवा. काही व्यक्ती असतात त्यांचा एकेरी उल्लेख करून चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये किंवा एकूणच जडणघडणीमध्ये, समाजाच्या जडणघडणीमध्ये मोठी मान्यवर मंडळी आहेत, संत समाजसुधारक आहेत, त्यांचा आदरपूर्वक उल्लेख तुमच्याकडनं व्हावा. कुठलाही अनादर होऊ नये असं आपलं वक्तृत्व असावं. नेहमी सर्वांचा सन्मान करावा. अनेक जण मान्यवर येत आहेत. सगळ्यांच्या प्रश्नांवर या ठिकाणी बोलण्याचा मी प्रयत्न करत आहे. अतिशय प्रभावी मांडणी इंगळे सर म्हणतायत. नमस्कार सर. शुभम गुरव म्हणत आहेत, खूपच छान दादा. नमस्कार दादा. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, प्रेम असंच सदैव प्राप्त असू द्या. सदैव माझ्या पाठीशी राहू द्या. अनेकांच्या प्रश्नांवर आपण बोलतोय. आदित्य मुसळे दादा हे देखील या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन लाईव्ह होते. ऑनलाईन स्वरूपात ते देखील माझे विचार श्रवण करत होते, ऐकत होते. त्यांचं देखील मनापासून आभार. त्यांना देखील धन्यवाद. बाकी सगळ्यांची या ठिकाणी क्षमा मागतो किंवा दिलगिरी व्यक्त करतो. अधिक वेळ झाला असेल. आपल्या सगळ्यांनी अनमोल सहकार्य केलं. असंच सर्वांना आपण व्यक्त व्हायला वाचा, चांगलं काम करा. तुमच्या कामासोबत तुमची मांडणी ही अधिक प्रभावी करा. वक्ता हा श्रोत्यांशिवाय अधुरा आहे. त्यामुळे श्रोत्यांचा सन्मान करा. तुम्ही देखील श्रोत्यांच्या भूमिकेत अनेक वेळा जाऊन बसा. तुम्ही ऐकलं तर तुम्ही चांगलं बोलाल. अनेकांना काहीतरी नवीन दिशा देऊ शकाल. तुमचं नेतृत्व हे आक्रमकतेकडून विधायकते शुभकामना देतो. आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं, माझे विचार समजून घेतलेत. तुम्ही असंच प्रगल्भ व्हा. तुमच्या भावी वाटचालीला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि पुनश्च एकदा ज्यांनी मला संधी दिली ते महाराष्ट्र देशा या फेसबुक पेजचे सर्वेसर्वा आणि खरं तर एक उपक्रमशील शिक्षक, वेगवेगळे उपक्रम राबवून
विद्यार्थ्यांवर संस्कारांसोबत नवीन पिढीची आव्हाने जी काय आहेत ते आव्हानांना सामोरं जाण्याचं बळ ज्यांच्यामध्ये आहे आणि ते विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करत आहेत असे आमचे मार्गदर्शक औरंगाबाद येथील प्राध्यापक धनाजी फड सर यांचं महाराष्ट्र देशा या फेसबुक पेजवर मला संधी दिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो। सर, आपलं सहकार्य सदैव राहू द्या। महाराष्ट्र देशा या सर्व टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाताना फक्त एवढंच म्हणेल, उपस्थित सगळ्यांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो। अनेकांचं सहकार्य झालं, सहकार्य लाभलं। नजर चुकीने एखादा प्रश्न राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि जाताना फक्त एवढंच म्हणतो, शब्दांनीच प्रसिद्धी दिली, शब्दांनीच उभं केलं, शब्दांनीच प्रसिद्धी दिली, शब्दांनीच उभं केलं, शब्दांनीच विश्व सारं, शब्दांनीच विश्व सारं आज माझ्या हाती दिलं, शब्दांनीच विश्व सारं आज माझ्या हाती दिलं। मनपूर्वक धन्यवाद।